हॅलो. हॅलो. आवाज येतोय आदिनाथ? त्रिवेणी आवाज येतोय. कर सुरुवात. तर आपण सुरुवात करूया आता. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सीसॅक अर्थातच सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट्स क्लब्सच्या अंतर्गत यूपीएससी सीएससीचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन म्हणून टॉपर स्टॉक या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. तसेच नुकताच रिझल्ट जाहीर झाला. आपल्याला माहितीच आहे की आपले यशवंत सर यांनी ऑल इंडिया रँक 502 मिळवला आहे. तर त्यांचं पण मी मनापासून स्वागत करते आणि अभिनंदन करते. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती वंदनेने होते, पण सद्य परिस्थितीचा आढावा घेत सध्या ते पॉसिबल नाही. त्यामुळे आपण आपल्याच कॉलेजच्या काही स्टुडंट्सने रचलेलं तसंच आपल्या सीओईपीचा वारसा दर्शवणारे सीओईपी गीत सादर करूया. मी प्रसादला विनंती करते की त्यांनी सीओईपी गीत शेअर करावं. अंतरात दाटते चित्र तेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्र तेच रेखणे. अहंतेस स्पर्श दे विनय पूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्रार्थनाची शिवधनुष्ये राम इथ देवस्त करीती. ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त आहे येथे कलंदराची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही, येथे अतर्क्य नाही. अंध आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे विनय ही निशाप आहे. या छाया सर्जनाचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे, दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. खरोखरच येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही आणि त्याच परंपरेचा एक भाग म्हणजेच आपले यशवंत मुंडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. 2017 साली IPS महेश भागवत सर यांनी सीसॅक क्लबचा श्रीगणेशा केला आणि त्यांच्या या कार्यात यशवंत सरांचं मोलाचं सहकार्य होतं. त्यामुळेच आपल्याला UPSC प्रिपरेशनचं मार्गदर्शन सीसॅक थ्रू लाभत असतं. सीसॅक हा सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लब आहे, जो UPSC CSCचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक GDs थ्रू तसेच टॉपर स्टॉक थ्रू जे विद्यार्थ्यांनी CSC एक्झाम मध्ये यश मिळवलं असेल त्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन उपलब्ध करून देतं आणि विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनला एक वे देतं, एक मार्ग देतं. म्हणून असं म्हणता येईल की कॉलेज डेज मध्ये असताना अकॅडमिक सांभाळता UPSCचं प्रिपरेशन करण्यासाठी सीसॅक हे युजफुल ठरतं. तसेच सीसॅक अनेक इव्हेंट्स ऑर्गनाईज करतं, जसे विवेकमाला थ्रू अनेक टॉपर स्टॉक अरेंज केले जातात. तसंच सीसॅक वीक मधून
जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी व्हेरियस क्विज, एसे आणि इंटरव्ह्यू अशा कॉम्पिटिशन घेऊन त्यांना UPSCच्या लेव्हलचं मार्गदर्शन मिळावं आणि त्यानुसार त्या दृष्टीने त्यांनी आपल्या प्रिपरेशनला वाटचाल द्यावी. हा सर्वात मोठा हेतू CSATचा असतो. आपल्याला माहितीच आहे की आत्ताच मागच्या महिन्यात UPSC CSE 2020चा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि त्यामध्ये आपल्या कॉलेजचे 8 विद्यार्थी यशस्वी झाले आणि त्यामधीलच एक म्हणजेच नामवंत, नावाप्रमाणेच नामवंत, गुणवंत, यशवंत मुंडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपल्या सर म्हणजे यशवंत सरांचं शिक्षण हे परळीमधून झालं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी परळीमधून घेतलं. तसंच त्यांनी नंतर लातूरमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं आणि नंतर इंजिनिअरिंग केलं 12वी नंतर. ते आपलं COP कॉलेज इलेक्ट्रिकल ब्रांचमधून. आणि नंतर नोकरी न करता आपल्या यशामागे धावण्यासाठी त्यांनी खूप 2 वर्ष UPSCचं प्रिपरेशन केलं आणि आज आपल्यासमोर आपल्याला माहितीच आहे, की पूर्ण भारतातून 502 ह्या क्रमांकावर सर उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे सरांच्या ह्या यशाबद्दल सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि ओव्हर टू ममता. हॅलो सर. आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे कधी ना कधी असं ऐकलेलंच असेल की UPSC में हर साल इतने लाख बच्चे अपीयर होते हैं और उनमें से सिर्फ कुछ 0.001% क्लियर होते. तो उनमें से एक है हमारे यशवंत मुंडे सर. सर खरंच तुमचं वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर ग्रँड सक्सेस. आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आमच्यासारखेच आहे. आपल्या कॉलेजचे आहे तर ती एक वेगळीच आनंद देणारी गोष्ट असते कारण ते यश असं द्विगुणित झाल्यासारखं असतं. सो खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला इथे बघून आणि आम्ही तुम्हाला ऐकायला खूप आतुर आहे. तर तुमची हरकत नसेल तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. हॅलो, ओके. आवाज ऐकू येतोय का? ठीक आहे. तर इंटरव्ह्यू म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर फॉर्मॅट मध्येच घेऊयात. म्हणजे तुम्ही क्वेश्चन विचारा. ते मी आज सकाळी क्वेश्चन्स वाचले आणि सर्वप्रथम इतकं छान इंट्रोडक्शन दिलं त्रिवेणी आणि ममता वानखेडे. दोघींचाही खूप धन्यवाद. थँक्यू सर. करूयात स्टार्ट. थँक्यू सर. ओके. सो तुमचं शालेय शिक्षण हे परळी येथून करून COEP सारख्या मोठ्या महाविद्यालयातून डिग्री घेऊन तुम्ही UPSC CSE मध्ये तुमचं नाव मिळवलं आणि तर तुमचा हा बालपणापासूनचा शालेय प्रवास ते UPSC ची फायनल लिस्ट इथपर्यंतचा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल सर. जनरल क्वेश्चन आहे असं समजून मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो फक्त. सांगितलं की 1ली ते 10वी पर्यंत परळी तालुका जिल्हा. तर 11वी-12वी मी लातूरच्या शाहू कॉलेज. काम करा कुणाचं तरी हे ऑन ठेवा म्हणजे मला समजेल की मी बोलतोय म्हणजे. हो सर. हा ठीक आहे. हो. असं बेटर राहील म्हणजे की थोडक्यात त्याच्यानंतर COEP मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. तर प्रवासाची सुरुवात सांगायची झाली तर थोडस लांब जाईल मी म्हणजे मी 8वीला होतो ऍक्च्युली. त्यावेळेस स्टार्टिंगला UPSC हे शब्द मी ऐकले होते आमचे अच्छा. म्हणजे घेत असतो सध्या कारण की त्यांनी मला स्टार्टिंगला सांगितलं. अजूनही आठवत आहे की त्यांनी का बोर्डवर असे अक्षर लिहिले होते IAS, IPS, IFS. अजून पण तो दिवस आठवतो की त्यावेळेस पहिल्यांदा ते अक्षर ऐकलेले आणि त्यावेळेसच लगेच कुणी ठरवत असतं असं अजिबात नसतं. फक्त एक बालपणामध्ये एक उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची. तशीच एक उत्सुकता निर्माण झाली डोक्यामध्ये. त्यानंतर 10वीला येईपर्यंत थोडस आपण हुशार असतोच. आपल्याला माहिती मिळत असते काय काय करायचं आयुष्यामध्ये. 10वी एक वर्ष असतं ज्यावेळेस आपण ठरवत असतो की पुढे चालून काय काय करायचं. तर 10वीला असताना एक मी पुस्तक वाचलं होतं
पुस्तकाचं नाव आहे स्टील फ्रेम. रिकमेंड करत असतो मुलांना. तयारी करणारे जे पण मुलं मला ऐकतायत त्यांना पण मी रिकमेंड करतो. स्टील फ्रेम हे पुस्तक नक्की फारुख नाईकवाडे यांनी लिहिलेलं आहे. त्याबद्दल आहे तर मोस्टली महाराष्ट्रातील आपले सिनियर IAS, IPS, IFS ऑफिसर जे आहेत ते शिखर परदेशी सर असतील, विकास सपकाळ असतील, नाहीतर पाटील असतील, असे जे ऑफिसर्स आहेत त्यांची UPSCची जर्नी थोडक्यामध्ये आणि त्यानंतर त्यांनी ऍज अ ऑफिसर्स म्हणून काय चांगलं काम केलं त्याच्याबद्दल आहे. माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट का होतं की मी शाळेमध्ये माझा एक फ्रेंड असायचा, त्याच्यासोबत ते पुस्तक शेवटच्या बेंचवर बसून वाचायचो आणि ते वाचून एक त्यावेळेसच डोक्यात ठिणगी पडली होती आणि ती ठिणगी एवढी स्ट्रॉंग पडली होती की अजून पण कायम आहे. इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे ते एक असं म्हणेल की पहिलं पाऊल होतं की ठरवलं की आता हे करायचंय. त्याच्यानंतर 11वी-12वी शाहू कॉलेजला होतो, सायन्स घेतलं होतं, त्यामुळे तिथं काही स्कोप नसतो. आपण जे अभ्यास ज्या फील्डमध्ये आहोत तो प्रायोरिटी आपली पहिली पाहिजे. त्यामुळे तिथे व्यवस्थित अभ्यास केला होता. जास्त टॉपर वगैरे अजिबात नव्हतो, बट तिला लागेल एवढे मार्क नक्की होते. त्यानंतर COEP बहुतेक थोडंसं रिलेट होईल मी काय बोलेल ते. हॅलो सर. सॉरी सर, पण तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय फक्त. आवाज कट होतोय का? हा, येतोय पण असं मध्येच थोडासा लो येतोय. मी ट्राय करेल की मोस्ट प्रोबेबली ठीक येईल. आता कसं वाटतंय म्हणजे ऐकता? हा, आता येतोय. मोठ्याने बोलण्याचा मी प्रयत्न करेल. असं काही असेल तर सांगा लगेच. हो हो तर सर, नक्की. COEPचा मी थोडक्यात सांगेल की हा जो प्रवास होता आणि बोलताना मी पण थोडं पॉज घेऊन बोलतोय, त्यामुळे पण होत असेल ते असं. अच्छा. हा हा. ओके. तर COEP फर्स्ट इयर हे आता मे बी मी जे बोलेल ते तुम्हाला थोडंसं ऐकताना वेगळं वाटेल, कारण की मोस्ट ऑफ द लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच माझ्यामध्ये तुमचे कॉलेजेस वगैरे चालू आहेत. त्यामुळे फिजिकल ऍक्सेस कॉलेजचा तुम्हाला आमच्यापेक्षा बराच कमी भेटलाय असं मला वाटतंय. त्यामुळे त्या बाबतीमध्ये खरंच आधी हे करतो की तुम्ही तरी पण तुमची कॉलेज लाईफ चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत. ते शिक्षण ते खंड न पडू देता प्रत्येक ऍक्टिव्हिटीज तुम्ही घेतायत, ऑनलाईन असेल काही असेल. त्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या एवढे लकी नसून सुद्धा ते प्रयत्न चालू आहेत. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरंच पहिल्यांदा मी अभिनंदन करतो त्या बाबतीत. थोडक्यात सांगायचं झालं आमच्या कॉलेजच्या याच्याबद्दल, तर फर्स्ट इयरला आलो आणि एक मिथ असतं फर्स्ट इयरला इंजिनिअरिंग मध्ये की इंजिनिअरिंग मध्ये काहीच अभ्यास नसतो, फक्त एन्जॉयमेंट असते. तो मिथ पहिल्यांदा आल्यास निघून गेला माझ्यासाठी. असं काही नसतं. इंजिनिअरिंग मध्ये जरी तुम्ही आलात तरी अभ्यास करावा लागतो. परंतु पहिले 2 वर्ष होते त्याच्यामध्ये एक मला गोष्ट लक्षात आली होती की इंजिनिअरिंग इज नॉट आवर फील्ड. इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला आपलं काही होणार नाहीये पुढे. आपल्याला आपलं जे एम आहे तेच करावं लागेल. आणि आता एक ड्रीम आणि एम या 2 गोष्टीमध्ये फरक असतो. तुम्ही कोटा फॅक्टरीचं सीझन पाहिला असेल सध्या, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ड्रीम बघितले जातात, एम पूर्ण केले जातात, एम अचीव्ह केले जातात. माय ड्रीम कन्व्हर्टेड इंटू एम व्हेन आय वॉज इन थर्ड इयर. म्हणजे सेकंड इयर संपलं होतं आणि थर्ड इयर स्टार्ट झालं होतं. त्यावेळेस मी एक ऍक्च्युअली अभ्यासाला स्टार्ट केला असं मी म्हणेल. तर प्रवासाची सुरुवात तिथून झाली आणि कल्मनेट व्हायला त्याला बरेच वर्ष लागले. तर मोजायचं झालं तर जवळपास 5 वर्ष त्या प्रवासाला लागले. त्यामुळे प्रवास थोडासा खडतर होता मान्य आहे. पण प्रवास खूप सुंदर होता आणि या प्रवासात मला खूप काही शिकायला पण मिळालं. ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता स्पेसिफिक काही क्वेश्चन्स असतील तर विचारा या प्रवासापासून. नक्कीच सर. तुम्ही जे पुस्तक रेकमेंड केलं ते आम्ही नक्कीच वाचायचा प्रयत्न करू. दुसरं सर असं आमच्या सर्वांकडून एक प्रश्न होता की तुम्ही तुमचं प्रिपरेशन हे कॉलेज लाईफमध्ये स्टार्ट केलं, जसं तुम्ही सांगितलं, आणि तुमचा फर्स्ट अटेम्प्ट सुद्धा डिग्री नंतर लगेचच दिला. सो मग तुम्ही हे सगळं UPSCचा एवढा मोठा सिलेबस असतो, तो कसा मॅनेज केला? किंवा मग आपलं कॉलेजचं शेड्यूल सुद्धा खूप हेक्टिक असतं आणि COEP मध्ये असताना म्हणजे आपण कुठल्या ना कुठल्या क्लब्समध्ये असतोच. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा मॅनेज केल्या? आणि आमच्यामध्ये पण खूप असे विद्यार्थी आहेत जे आता प्रिपरेशन करत आहेत आणि त्यांना पण लगेचच अटेम्प्ट द्यायचा आहे. तर तुम्ही त्यांना काय सांगणार?
हो. तर मी पहिली गोष्ट मी नक्की सांगेल, की बरोबर आहे, मी माझा पहिला अटेम्प्ट हा 2018ला पास आउट झालो. त्यावेळेसच मी दिला होता. आणि तर हे डुएबल आहे का? कॉलेजमध्ये असतानाच अभ्यास करणं आणि पास आउट झाल्याच एक्झाम देणं. नक्कीच डुएबल आहे. मी तुम्हाला एकच एक्झाम्पल सांगतो. माझ्या बॅचमध्ये वैभव गोंदाणे नावाचा एक मुलगा होता. वैभव गोंदाणे सर तुम्ही म्हणू शकता. तर मी वैभव गोंदाणेच म्हणतो फक्त. तर 2018 मध्येच तो पास आउट झाला. त्यांनी पण त्या वर्षी प्रिलिम्स दिली आणि त्याच वर्षी त्याचा देशामध्ये 25वा रँक आला होता. जर तुम्हाला माहित नसेल तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तो सध्या इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये तैवान इथे काम करतोय. तर एवढं म्हणजे कॉलेजमध्येच अभ्यास करता येतो, एक्झाम पण देता येते लगेच पास आउट झाल्या आणि देशात 25वा पण येता येतं. हे गोंदाणे सरांनी त्यावेळेसच प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे हे डुएबल आहे तर आहे. ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोरिटी कशाला द्यायची? तर तुम्ही कॉलेजमध्ये असतात, अजिबात युपीएससीला पहिली प्रायोरिटी द्यायची नाही, असं मी म्हणेल. पहिली प्रायोरिटी तुमचं जो कॉलेजचं शेड्यूल आहे त्यालाच असली पाहिजे. तुमचे अभ्यास, तुमचा जो वेळ आहे, एक्झाम असतील तुमच्या, जे असतील T1, T2, पूर्ण फोकस त्याला असला पाहिजे पहिला. दुसरा फोकस असला पाहिजे तुमचे जे ऍक्टिव्हिटीज आहेत क्लब मधल्या. तुम्हाला आता जाणवणार नाही ते, पण या ऍक्टिव्हिटीज तुमची पर्सनॅलिटी मोल्ड करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. लक्षात ठेवायचं. त्यामुळे या ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यावर तुम्ही नक्कीच फोकस करा. आणि असं म्हणतात की इतना करने के बाद अगर कुछ जान बच जाती है, हे करून जर काही असेल एनर्जी, तर नक्की तुम्ही युपीएससीचा अभ्यास करा. आणि माझ्यासाठी जर सांगायचं झालं, मी थोडक्यात सांगतो. थर्ड इयरला असताना मी संध्याकाळी म्हणजे 8 वाजता लायब्ररीमध्ये जायचो. 8 ते 10, 11 मोजून 2 ते 3 तास मॅक्सिमम, ते 3 तास फक्त तेवढाच अभ्यास करायचो. आणि या पिरियडमध्ये जर तुम्ही थर्ड इयर मध्ये असताल तर अजिबात सिलेबस किती जास्त आहे किंवा खूप जास्त इतकं कव्हर करायचं या गोष्टींचा लोड घ्यायचा नाही. मोस्टली फोकस करायचा की त्यांसोबत फॅमिलिअराईज तुम्हाला किती होता येईल. आता सब्जेक्ट आहेत तर हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, इन्व्हायरमेंट असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल किंवा करंट अफेअर्स असतील. हे सगळे सब्जेक्ट आहेत. सोबत तुम्हाला जेवढं जास्त फॅमिलिअराईज होता येतील, तुम्हाला किती कळतील हे गोष्ट या ह्याच्यातून. आणि बेसिक बुक्स असतात एनसीईआरटीज आणि स्टँडर्ड बुक्स काय असतील तर ते फक्त ऍज अ कव्हरिंग टॉपिक म्हणून एक बल्क मधलं एक आपण थोडंसं एक इंट्रोडक्शन करून घेतोय या सब्जेक्टची, याच ऍटिट्यूडने स्टार्टिंगला वाचायचं. हे मी सांगतो थर्ड इयरसाठी, थर्ड इयरच्या मुलांसाठी. जर तुम्ही फोर्थ इयरला असताल आणि तुम्ही जर प्लेसमेंटला बसत नाहीयेत, हे जर तुमचं ऑलरेडी फिक्स आहे, तर मी म्हणेल की नक्कीच फोर्थ इयर संपल्यानंतर तुम्ही अटेम्प्ट देताय तर नक्कीच ते टार्गेट डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करायला काहीच हरकत नाही. तुम्ही दिवसातले 2 ते 3 असतात ते 5 ते 6 तास नक्की करू शकता, तुम्ही मॅनेज करू शकता. फोर्थ इयरला अभ्यासाचा लोड पण ऍक्च्युअली कमी असतो थोडासा. त्यामुळे फोर्थ इयरला असताल तर तुम्ही नक्कीच टार्गेट करावं असं मी म्हणेल. आणि टार्गेट करायचं इन द सेन्स एक्झाम ओरिएंटेड जेवढा अभ्यास करता येईल, स्टार्टिंगला मेन्स पासून सुरुवात करायची आणि शक्य होईल तेवढा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा. अननेसेसरी लोड घ्यायचा नाही. आणि जेवढं म्हणजे एक असं असतं की क्रांतीच्या काळामध्ये तुम्ही किती घाम गाळताय असं काही ते म्हणतात, नांगरे पाटलांनी काही सांगितलं होतं हे. तर युद्धाच्या काळात कमी घाम गाळावं लागतं, रक्त गाळावं लागतं, असं आहे ते. तेच लॉजिक इथं पण लागू पडतं. आणि आता या पिरियडचा थर्ड इयर फोर्थ इयर मध्ये मी हेच केलं होतं. थर्ड इयर मध्ये इंट्रोडक्शन केलं होतं फक्त. फोर्थ इयर मध्ये टार्गेट ठेवून 2018चा अभ्यास केला होता. तरी पण 2018 आणि 2019 हे दोन्ही अटेम्प्ट मी फेल झालो होतो. ते पूर्व परीक्षाच मी पास होऊ शकलो नाही. तरी पण माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता. आपण एवढा अभ्यास केलेला आहे, आपल्याकडे एक काहीतरी फक्त आपल्या मिस्टेक्स होत आहेत, त्या जर आपण व्यवस्थित दुरुस्त केल्या तर आपण नक्कीच क्लिअर होऊ शकतो. हा थर्ड अटेम्प्टला सुद्धा माझ्याकडे कॉन्फिडन्स होता. आणि तो कॉन्फिडन्स त्याचमुळे होता कारण की माझा बेस स्ट्रॉंग होता, जो मी कॉलेजमध्ये असताना बनवला होता. तर त्याचा फायदा असा होतो, तर तो तुम्ही लक्षात ठेवून अभ्यास थर्ड प्रायोरिटी देऊन केला तर काय हरकत नाही, असं मी म्हणेन. हो सर. नक्कीच आम्ही या सगळ्या टिप्स नेहमी लक्षात ठेवू. आणि आम्हाला अजून एक असं जाणून घ्यायचं होतं की तुम्ही फोर्थ इयर मध्ये असताना महेश भागवत सरांसोबत मिळून सीसॅक क्लब इस्टॅब्लिश करायचा तुमचा विचार होता. सो त्यामागे तुमची प्रेरणा काय होती? आणि क्लब इस्टॅब्लिश व्हायच्या आधी आपल्या कॉलेजमध्ये युपीएससी बद्दलचं वातावरण कसं होतं? नक्कीच. आता सध्या वातावरण बघून मला असं वाटतंय की क्लब हा एक पूर्णपणे इस्टॅब्लिश झालेला आहे बऱ्यापैकी. आणि
सध्या म्हणजे एक बरंच फॉर्मलाइज आणि असं एक प्रोफेशनल वातावरण आहे असं मी म्हणेल. ते बघून मला ऍक्च्युली चांगलंच वाटतंय. आणि त्यावेळेस वातावरण कसं होतं त्याची मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो. 2000 ऍक्च्युली या क्लबची फॉर्मेशन जी आहे ती खूप मागे जाते ऍक्च्युली. 2014-15 पर्यंत क्लबची फॉर्मेशन कुठे मागे जाते. 15 तरी तुम्ही पकडून चला. तर 15 मध्ये युक्ती करणारे जे मुलं होते आपल्या कॉलेज 2015ची बॅच म्हणजे जे पासआउट होणार होती त्याच्यामध्ये किरण खरे सर असतील ते IPS आहेत, मनोज महाजन सर असतील ते IAS आहेत सध्या, दिनेश गुरव सर असतील ते सुद्धा IAS आहेत. तर त्यांनी स्टार्टिंगला एक इन्फॉर्मल क्लब म्हणून एक सुरुवात केली होती की आमचा असा क्लब आहे. त्याला काही फॉर्मल रिकग्निशन काहीच नव्हतं. तो फक्त काही मुलं यायचे आणि एकत्र बसून कुठेतरी बोट क्लब असेल नाहीतर CDH असेल सिव्हिल ड्रॉइंग हॉल अशा ठिकाणी कुठेतरी येऊन फक्त काहीतरी एक फॉर्मल व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता तेवढाच टाइम पुरता. आणि त्या 10-15 मुलं असतील ते फक्त डिस्कशन करायचे आणि बाकी त्यांचा मग एकमेकांना गाईड करून अभ्यास करायचे. ती बॅच म्हणजे 2015ची बॅच त्यांनी 2016ची UPSCची एक्झाम क्लिअर केली. 1 वर्ष गॅप घेऊन जी होते. आणि 17ला त्या वर्षी म्हणजे 16 सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2016 मध्ये आपल्या कॉलेजमधले 17 विद्यार्थी हे झाले होते, फायनल लिस्ट मध्ये आले होते, जो की माझ्या मध्ये आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. 16 का 17 विद्यार्थी काही ते फायनल लिस्ट मध्ये आले होते. आणि त्या वर्षी आम्ही फायनल इयरला जस्ट पोहोचलो होतो. आणि आमच्या डोक्यामध्ये सुद्धा थर्ड इयर पासूनच या गोष्टी होत्या की हे जे ऑलरेडी आहे ते आपल्याला फॉर्मलाइज करायचं आहे. आमची जास्त कॉन्टॅक्ट होते या मुलांसोबत. किरण खरे सर असतील नाही तर दिनेश गुरव सर असतील. आणि त्यांच्या थ्रूच आम्ही मग थर्ड इयरला एक फॉर्मल ग्रुप बनवला व्हॉट्सअपचा. फर्स्ट टू फोर्थ इतके मुलं सापडता येतील तेवढे हे केले. आणि सगळ्यात मेन कारण काय असेल ग्रुप फॉर्म होण्याचं तर ते होतं महेश भागवत सर. सर नसते तो ग्रुप फॉर्म झाला नसता. क्लब जो एक ऑफिशियल क्लब आहे तो नक्कीच फॉर्म झाला नसता. त्याचं ते कारण की सगळ्यात प्रेरणा तर सर होतेच, फक्त प्रेरणा म्हणूनच नाही, सरांनी ऍक्टिव्ह सपोर्ट पण केला. आणि आम्ही एक सत्कार समारंभ ठेवला होता. आता तुम्ही जसा माझा असं एक टॉप स्टॉक वगैरे ठेवलाय तसं आम्ही जे 17 मुलं त्यावर्षी झाले होते त्यांचा एक सत्कार समारंभ ठेवला होता कॉलेजमध्ये. आम्ही गेस्ट म्हणून महेश भागवत सरांना बोलवलं होतं. आणि सरांनी त्या प्लॅटफॉर्मवरून सगळ्यांना सांगितलं होतं, आपल्या कॉलेजेसचे डायरेक्टर असतील अहुजा सर, तर मी ज्यावेळेस पुढच्या वेळेस कॉलेजमध्ये येईल त्यावेळेस हा क्लब फॉर्मली स्थापन झाला पाहिजे. आणि मला अजून आठवतं दुसऱ्या दिवशी मी आणि माझे काही मित्र असतील जे माझ्यापेक्षा ऍक्टिव्ह होते, मयूर गिरासे म्हणून माझा मित्र आहे, तो म्हणजे एक फाउंडर, त्याला एक टॅग आहे या क्लबचा फाउंडर कोण असेल तर तो आहे मयूर गिरासे. माझा फ्रेंडच आहे, तो माझा रूममेटच आहे. आणि मयूर गिरासे अजून आमचे काही मित्र असतील, तेजस पाटील त्यांनी यावर्षी इंटरव्ह्यू दिलेला आहे, फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूला पण तो आहे यावर्षी. कृष्णा भरड्या त्याने पण UPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. असे आम्ही 4-5 जण होतो. आम्ही SL पाटील सरांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो तो कार्यक्रम झाल्याच्या दुसऱ्या दिवशी. आणि इम्पॅक्ट कसा असतो तेवढंच फक्त तुम्हाला सांगण्यासाठी इन्सिडेंट सांगतोय. आम्ही ज्यावेळेस आधी जायचो सरांकडे तर आम्हाला सर म्हणायचे हो बघूयात, चालेल करूयात आपण काहीतरी, तुमचं बघू, तुम्हाला इच्छा आहे. इंजिनिअरिंग मध्ये चालत नसतं एवढं काही, सिव्हिल सर्व्हिस इंजिनिअरिंग खूप वेगळे क्षेत्र आहेत. परंतु पुढच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो सरांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं, अरे परमिशन झाली आहे, पुढच्या आठवड्यामध्ये क्लब फॉर्म होईल डायरेक्ट. आणि पुढच्या आठवड्यामध्ये क्लब फॉर्म झाला लिटरली. आणि पहिला अध्यक्ष म्हणून अंबरीश अबुगुल, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तो बेबी, तर त्याला आम्ही पहिला अध्यक्ष सेक्रेटरी करण्यात आलं. आणि अशा प्रकारे क्लबचा एक उदय झाला असं मी म्हणेन. मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. खूप छान सर. सर आपण असं म्हणत असतो की फेलियर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस. तर तुमच्या अनुभवांवरून तुम्ही याबद्दल काय सांगता? खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि हा प्रश्न मला ऍक्च्युली खूप जास्त आवडतो. म्हणजे एक फेल्युअर जी गोष्ट आहे त्याच्याकडे बघण्याचं आपला प्रत्येकाचा ऍटिट्यूड हा एक वेगळा असतो. आणि मला क्लिअरली 2 फेल्युअर आहेत. पण फेल्युअरच आहे ऍक्च्युली. 502 रँक म्हणजे काय IAS नाहीये म्हणजे एक प्रकारे फेल्युअरच असतं ते. बट स्टील ते हाफ सक्सेस पण असल्यामुळे त्याला मी फेल्युअर नाही कन्सिडर करत सध्या तरी. पण जे आता एक फक्त विचार करा की तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय आणि खूप मेहनत घेतलीये, प्रामाणिक पण आहात, आणि तुम्ही पूर्वपरीक्षाच फेल होताय. आणि पूर्वपरीक्षाच फेल होत असतो एक सिरियस ऍस्पिरंट, एवढं नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जर कोणी म्हणलं याच्या पुढे
काय तू तर पूर्व परीक्षाच फेल झाला, तर अजिबात त्याला मनाला लावून घ्यायची गरज नाही. कारण की पूर्व परीक्षाच हा सगळ्यात टफ एक तीन मध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात टफेस्ट काय असतं तर पूर्व परीक्षा असते. त्यामुळे पूर्व परीक्षा फेल झालात तर एक मनाला लावून घेण्याची गरज नाही. ती फेल टफच असते खूप, त्यामुळं एवढं हे काही नाही. तर मी काय शिकलो त्याच्यावर मी फोकस करेल थोडक्यात. तर 2018 मध्ये फेल झालो त्यावेळेस मी जस्ट, तुम्हाला माहिती आहे की मी कॉलेज मधून पास आउट झालो होतो. त्यामुळे एक तरी हे असतो कॉलेजमधून पास आउट झाल्यामुळे एक फ्रीडम पण भेटलेलं असतं. ते फ्रीडम मला भेटलं होतं. कारण की माझी कॉलेज जर्नी म्हणजे जशी कलरफुल असते किंवा खूप मेमरीज वगैरे असतात. आहेत मला पण मेमरीज, पण त्याच्यापेक्षा माझ्या बिटर मेमरीज जरा जास्त होत्या. असं मी सांगेल. त्याच्यावर मी फोकस करायला मला जास्त आवडत नाही. बट तरी पण कुठेतरी एक फ्रीडम भेटलं होतं. कॉलेज संपलं म्हणजे आता पूर्णपणे आपण युपीएससीवर फोकस करू शकतो. या गोष्टीचा आनंद होता. आणि तो जो शॉक होता प्रिलिम्सचा, तो एका महिन्याच्या आतच म्हणजे सबसाईड झाला, असं मी म्हणेल. आणि त्यावेळेस माझा फेल्युअरकडे बघण्याचा ऍटिट्यूड काय होता, तर ऍटिट्यूड असा होता की आपण तर काय पहिलाच अटेम्प्ट होता आपला हा. आपण तर काय एवढं काय मेहनत केली होती, पण ठीक आहे जाऊ द्या, एवढं काय हरकत आहे. आपण तर किती ऑलरेडी आपल्या जे सोबतचे मुलं आहेत त्याच्यापेक्षा आपण बरेच पुढे आहेत. असा कुठेतरी निगेटिव्ह ऍटिट्यूड माझ्या डोक्यामध्ये होता. हिडन होता तो, बट कुठेतरी निगेटिव्ह ऍटिट्यूड होता. प्लस मी सांगितलं की किरण खरे सर असतील, मनोज महाजन सर असतील, त्यांचं मला पर्सनल गायडन्स होतं. माझी त्यांच्यासोबत पर्सनल ओळख होती. आणि त्याचा पण मला कुठेतरी एक अरोगन्स होता की अरे आपल्याला तर एवढ्या मोठ्या लोकांचं मार्गदर्शन आहे. आपण ते काय फक्त आपल्याला प्रिलिम्स क्लिअर करायची, आपण तर आरामात लिस्टमध्ये आहेतच. असं एक कुठेतरी माझ्यामध्ये एक तो ऍटिट्यूड होता. फेल्युअर येऊन सुद्धा माझ्यामध्ये तो ओव्हर कॉन्फिडन्स आणि अरोगन्स होता पहिल्या फेल्युअर नंतर. त्यामुळं डोंट टेक युअर फेल्युअर इन दॅट वे. फेल्युअरला तुमचं एक एक्सक्यूज बनवू नका अरोगन्स बनण्यासाठी. ती कळते आता मला समजत नाही, बट एक फक्त एक एक अनुभवाचे बोलून ऐका फक्त. तर असं होतं. आणि अरोगन्स ही गोष्ट सगळ्यात घातक आहे, एवढं नेहमी लक्षात लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये तुम्ही पोलाईट राहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल याचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे? तर अभ्यासाचा आणि याचा खूप जास्त संबंध असतो, तुम्हाला कळेल. तर हे पहिला फेल्युअरला असा ऍटिट्यूड होता. आणि याच ऍटिट्यूड मध्ये मी 19 ची एक्झाम दिली होती. 19 च्या एक्झामला मी खूप जास्त म्हणजे खूप जास्त अभ्यास केला होता. एक सिरियस ऍस्पिरंट जेवढं करतो त्याच्यापेक्षाही खूप जास्त केलं होतं. पण एक चुकीच्या डायरेक्शननी काहीतरी केलं होतं. कुठले टेक्निक्स कुठेतरी मिस झाल्या होत्या. आणि जसं सांगितलं तिसरा पॉईंट की माझ्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स आणि अरोगन्स निर्माण झाला होता. तो होता नॉलेजचा. एक आपल्याला खूप जास्त नॉलेज आहे. आणि फक्त माझं ऐकू येते का तेवढं सांगा, कारण की इम्पॉर्टंट आहे थोडं हे. ऐकू येतंय ना व्यवस्थित? येते. हो, बरोबर ठीक. ऐकू. तर मी कंटिन्यू करेल. तर या ऍटिट्यूड मध्ये मी 2019 ची प्रिलिम्स दिली. आणि 19च्या प्रिलिम्स मध्ये खूप जास्त तयारी करून सुद्धा, म्हणजे आता त्याचा मिनिंग आहे की मी 100 पेक्षा जास्त टेस्ट पेपर सोडवले होते. इट इज नॉट अ जोक. खूप जास्त होतं ते. मिनिमम 30 जरी तुम्ही सोडवले दॅट इज ऑल्सो सफिशियंट. 100 पेक्षा जास्त सोडवले. त्याचं मिनिंग तुम्ही ते विचार करू शकता मी किती अभ्यास जास्त केला असेल. पण ते तरी फेल्युअर येतं, कारण की युपीएससीची एक्झाम अनप्रिडिक्टेबल असते, लॉजिकल असते. ते आपण बोलूया, ते मी तुम्हाला पर्सनल वेगळ्या ह्याच्यामध्ये सांगेल, गाईड करेल कसं टॅकल करायचं असतं वगैरे. पण 19चा पेपर दिला आणि हॉलमधून बाहेर आल्यालाच मला 100% माहित होतं की मी फेल झालोय. थोडक्यात जाणार आहे, बट मी परत एकदा फेल झालो हे मला 100% माहित होतं. यावेळेस मात्र मला कुठला शॉक बसला नाही. काही शॉक बसला नाही. मी खूप जास्त एकदम पहिल्या 18ला जसं झालं तसं एकदम डायरेक्शनलेस झालो नाही अचानकच एक्झाम झाल्या. परंतु मी स्वतःलाच विचारलं की हे असं का झालं? एवढा अभ्यास करून सुद्धा आपण फेल का झालो? तर कुठेतरी मला त्याचं आन्सर एवढंच भेटलं की आपल्यामध्ये जो अरोगन्स निर्माण झाला होता गेल्या 1 वर्षभरामध्ये, तो याला कुठेतरी कारणीभूत आहे. आणि आपण लाईफमध्ये पोलाईट राहण्याची खूप जास्त गरज आहे. पोलाईट इन द सेन्स की त्याचे खूप मिनिंग आहेत. पोलाईट आणि हंबलनेसचे, म्हणजे तुम्ही पोलाईट म्हणजे तुमच्या अभ्यासाशी किती ऑनेस्ट राहताय, ते पण एक पोलाईटनेसच असतो. किती ऑनेस्टली हार्डवर्क करताय इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन रिझल्ट, पास होणार आहात का नाही करण्यापेक्षा तुम्ही अभ्यास किती व्यवस्थित करताय, किती ऑनेस्टली तुमचं टार्गेट कम्प्लीट करताय, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज वन पार्ट. सेकंड, ऑनेस्टी आणि पोलाइटनेसचा सेकंड भाग असतो म्हणजे तुम्ही इतरांशी कसं वागताय. आणि एक लाईफमध्ये तुम्हाला मी एकच लेसन सांगायचं असेल तर म्हणजे काय म्हणतात त्याला, एक कन्क्लुजन माझ्या याचं की, तर लेसन एकच असेल की नेव्हर टॉक समवन इन अन ॲरोगंट व्हॉइस. कधीच कोणाशी ॲरोगंट भाषेमध्ये कधीच बोलू नका. दॅट इज, मी नेहमी त्या गोष्टीवर एम्फासिस करतो आणि नेहमी
मी थोडं आर्टिफिशियली बी झालं तरी चालेल, बट मी कधीच असं ट्राय करतो की कुणाशी आपण मोठ्या आवाजात बोलू नये. सो ट्राय टू बी ॲज पॉलाइट अँड ॲज हंबल ॲज पॉसिबल. तुम्ही परत विचारलं याचा अभ्यासाशी काय संबंध आहे? याचा अभ्यासाशी नक्कीच संबंध असतो. कसा? ज्यावेळेस तुम्ही पोलाइट असता, हंबल असता, यू स्टार्ट ऍक्सेप्टिंग युअर ओन मिस्टेक्स. स्वतःच्या मिस्टेक्स ऍक्सेप्ट करायला शिकता. आणि हे ज्यावेळेस माझ्यासोबत झालं नॅचरली, ज्यावेळेस मी फेल झालो त्यावेळेस, तर स्वतःच्या मिस्टेक्स ऍक्सेप्ट करायला लागलो. त्या मिस्टेक्समध्ये माझ्या ज्या अभ्यासातल्या मिस्टेक्स होत्या त्या पण इन्क्लूड झाल्या. अभ्यासामध्ये मी ज्या चुका केल्या ते पण मी ऍक्सेप्ट करायला लागलो. त्याला ॲर्ग्युमेंटली जस्टिफाय नाही केलं की ठीक आहे आपण तर काहीतरी हे काढून टाकू, त्याला असं क्लिअर होऊच काहीतरी, तसं नाही केलं. मिस्टेक्स ऍक्सेप्ट केल्या आणि ज्यावेळेस मी अभ्यासातल्या माझ्या मिस्टेक्स ऍक्सेप्ट केल्या, देन आय नो व्हॉट टू डू. त्यानंतर मला माहित होतं की मला काय करायचं. मला माहित होतं की आय वॉन्ट टू फाइंड अ सोल्युशन फॉर दिस. एक सोल्युशन आहे. क्लिअर कट एक्झाम्पल सांगायचं झालं तर मिस्टेक माझी काय होती, खूप नॉलेजवर फोकस करायचो प्रिलिम्ससाठी. ते 100 पेपर सोडवणे, जसं मी तुम्हाला सांगितलं, इट्स नॉट अ जोक. पण त्याच्यामध्ये मी फोकस नॉलेजवर करायचो. इन्स्टेड एक्झाम अशी असते की प्रिलिम्स मध्ये तुम्हाला लॉजिकल अनालिसिस, एका शब्दात सांगायचं झालं तर लॉजिक जे असतं दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. असं म्हणतात की युपीएससी एक्झाम इट्स एक्झाम ऑफ लॉजिक. ते मला त्यावेळेस समजलं सेकंड फेल्युअर नंतर, आणि त्यावेळेस ऍक्सेप्ट केलं की आपलं हे चुकतंय आणि आपल्याला असं असं करायचंय. त्यावेळेस मला एक मनामध्ये गॅरंटी झाली की नाही, आता आपला एक पाथ क्लिअर आहे, आपलं माइंड क्लिअर आहे, माइंडमध्ये आपल्याला गोष्टी क्लिअर दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर लाईक अ केक वॉक. इट वॉज नॉट केक वॉक, बट स्टील इट वॉज मच इझियर जर्नी फॉर मी, कारण की मी मेंटली खूप मॅच्युअर झालो त्या फेल्युअर नंतर. सो दिस इज हाऊ यू हॅव टू डील विथ फेल्युअर. डोंट टेक इट पर्सनली, बट बी हंबल, बी पोलाइट इन फेल्युअर. आणि ज्यावेळेस फेल्युअरनी स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट करा. फक्त एवढंच आहे की तिथं थांबू नका. ज्यावेळेस तुम्ही चुका ऍक्सेप्ट कराल, गो वन स्टेप अबोव फॉरवर्ड अँड वर्क ऑन युअर प्रॉब्लेम्स. चुका असतील त्याच्यावर वर्क करा आणि सोल्युशन पहा, असं मी म्हणेल. हो सर, नक्कीच. तुम्ही खूप छान लाईफ लेसन्स दिले की पोलाइट आणि ऑनेस्ट स्वतःसोबत राहायचं, इतरांसोबतही राहायचं. अगदीच आम्ही हे नक्कीच आमच्या जीवनात फॉलो करू. तर नेक्स्ट असं होतं की आपण कुठल्याही यशापर्यंत पोहोचण्यासाठी एक मार्ग निवडत असतो आणि त्या मार्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कुठले ना कुठले स्वतःमध्ये बदल करायचे असतात. तर अदर दॅन स्टडीज, तर असे कुठले क्वालिटीज आपण इन पर्सन आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे किंवा अशा कोणत्या हॅबिट्स आपण डेव्हलप करायला पाहिजे जेणेकरून आपण म्हणजे एक्झाम पर्यंत पोहोचू शकू, सॉरी क्रॅक करू शकतो एक्झाम. ठीक आहे. एक तर क्वालिटी मी सांगितली, हंबलनेस. दॅट इज द, आता एक खूप मोठे फिलॉसॉफर आहेत जॉन रॉल्स म्हणून. तुमचा जर पॉल सायन्स ऑप्शन असेल कोणाचा तर तुम्ही नाव ऐकलं असेल, जॉन रॉल्स. जॉन रॉल्सचं एक वाक्य आहे की सोशल जस्टिस इज द व्हॅल्यू ऑफ सोशल सॉरी जस्टिस इज द व्हॅल्यू ऑफ सोशल आर्किटेक्चर. म्हणजे कुठल्या पण सोसायटीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू काय असेल तर ती असते जस्टिस. माझं असं म्हणणं आहे की कुठल्या पण इंडिव्हिज्युअलसाठी, म्हणजे एका व्यक्तीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट व्हॅल्यू काय असेल ती असते पोलाइटनेस. त्या विनयाने शोभते. आपण लहानपणी पण ऐकलं असतं. मॅनिफेस्ट व्हायला फक्त वेळ लागतो लाईफमध्ये. दॅट इज फर्स्ट क्वालिटी. सेकंड मी सांगेल की तुमचा एक जनरल अवेअरनेस, आपण खूप लोक म्हणतात की जनरल अवेअरनेस तुम्हाला पाहिजे. जनरल अवेअरनेस म्हणजे काय, तर युअर आईज अँड इयर्स ओपन ऑल द टाइम वेन यू आर डीलिंग विथ एनिथिंग. तुला पण एक इश्यू असेल न्यूजमध्ये तुम्ही ऐकताय, फॉर एक्झाम्पल सध्या अफगाणिस्तान क्रायसिस वगैरे काही ते चालू आहे, कोल क्रायसिस वगैरे काही ते चालू आहे. अशा ज्या गोष्टी असतात, जस्ट ट्राय टू थिंक इट फ्रॉम मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह. तर तुम्हाला मल्टी डायमेन्शनल करता येईल या गोष्टींना, त्याचा तसा विचार, तशी थिंकिंग जर तुम्ही डेव्हलप करू शकाल, कुठल्याही आस्पेक्ट बद्दल मल्टी डायमेन्शनल व्हेरी थिंक करणे. फॉर एक्झाम्पल अफगाणिस्तान क्रायसिस आहे, तर या गोष्टीला तुम्ही फक्त पॉलिटिकल थ्रू बघायचं नाही की आता आधी त्याचं एक गव्हर्नमेंट होती सिव्हिलियन, आता तिथे तालिबान राज्य करते. दॅट इज वन डायमेन्शन ओनली. दुसरं डायमेन्शन काय, तिथल्या वुमेनवर त्याचा काय इम्पॅक्ट पडतोय. दुसरं डायमेन्शन काय, तिथल्या मुलांवर त्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट पडतोय, त्यांचं एज्युकेशन किती वाया जातंय त्या गोष्टीमुळे. तिसरं म्हणजे सध्या कोविडची परिस्थिती आहे, तर या क्रायसिसमुळे कोविडची परिस्थिती कशी ऍग्रेवेट झालेली आहे, किंवा त्यांचं इकॉनॉमी असेल, त्यांची इकॉनॉमी या गोष्टीमुळे किती हॅम्पर झालेली आहे, सोसायटी त्यांची हॅम्पर झालेलीच आहे. तर
हेच जे आस्पेक्ट असतात मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट, ते तुम्ही जितके तुमच्या थिंकिंग मध्ये आणाल तेवढं बेटर राहील. हा, तेच की. येते का? सॉरी सर, तुमचा आवाज थोडा ब्रेक झाला होता मध्ये. आता ऐकू येते का? म्हणजे पॉज घेतला होता. हा. अफगाणिस्तान हो, क्रायसिस येतंय. बद्दल काय बोललो ते ऐकू आलं का? हो सर, हो. That is, I was talking about the multi-dimensional thinking. So करंट अफेअर सोबत तुम्ही जितकं जास्त लिंक असाल तेवढं दॅट इज बेटर. कारण की UPSC ची एक्झाम कशी आहे की खूप डायनामिक एक्झाम आहे, आणि डायनामिक इन द सेन्स की करंट रिलेटेड जे काही असतं त्याचा खूप इम्पॅक्ट पडतो त्या एक्झाम मध्ये, आणि तो यू हॅव टू बी अपडेटेड तुम्हाला राहावं लागेल. दॅट इज मस्ट. कसं राहतं दॅट इज ऑन युअर चॉईस. तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओजवर कसं टाइमपास करता, त्याच्याऐवजी फक्त एक चांगले न्यूज अनालिसिस बघा. प्रिंट वगैरे चॅनल असतात तिथं. न्यूजपेपर तुम्ही रीड करत असताल तर ते तुम्ही दॅट इज बेस्ट, अँड ते सगळ्यात बेस्ट आहे न्यूजपेपर तुम्ही रीड करत असताल तर. सो दॅट इज वन थिंग. अजून क्वालिटीज जर एक्स्ट्रा जर सांगायचं झालं मी तर मी एवढंच म्हणेल की इंटरॅक्शन, तुमचं इंटरपर्सनल इंटरॅक्शन जेवढं तुम्ही जास्त असेल तुमचं, म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट वगैरे असतील, आता तुम्ही क्लब्सचे स्वतःच मेंबर आहात किंवा ऐकतायत मुलं ते पण ऐकतायत, दॅट इज व्हेरी गुड. दॅट इज ऑल्सो वन पार्ट ऑफ क्वालिटी असं मी म्हणेल. इंटरपर्सनल कॉन्टॅक्ट तुमचे आणि तुमची जी बोलण्याची ही असते त्याला ठीक आहे, ते एवढं जास्त सध्या एवढी गरज नाही उपयोग पडणार, बट तुम्हाला नंतर खूप कामी येतं ते. फॉर एक्झाम्पल इंटरव्ह्यू स्टेज किंवा त्यानंतर सुद्धा. सो त्या गोष्टी जर तुम्ही डेव्हलप केल्या तर आय थिंक दॅट विल बी गुड फॉर युअर पर्सनॅलिटी. ओके सर, थँक्यू सर. आम्ही नक्कीच हा अप्रोच ठेवू आमच्या पूर्ण प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये. सर, नेक्स्ट असं होतं की PSR घेताना तुमचा म्हणजे तुम्ही काय विचार केला होता? कारण आताची सिच्युएशन बघता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे त्यांचा प्रिपरेशन पॉलिटीने करतात. तर मग पॉलिटी केल्यावर त्यांना असं वाटते की आपण PSR ॲज ऑप्शनल सिलेक्ट केलं पाहिजे विदाउट एक्सप्लोरिंग अदर सब्जेक्ट्स. तर तुम्ही त्यांना काय सांगाल की पॉलिटी ॲज अ ऑप्शनल आणि पॉलिटी ॲज अ GS पेपर यात काय फरक असतो नेमका? ओके. तर सर्वप्रथम मी सांगेल की पॉलिटीचा जर तुम्ही असं समजून विचार करत असाल की पॉलिटीचा तुम्ही अभ्यास केलाय तर तुम्हाला ऍज अ PSIR मध्ये बेनिफिट मिळेल, तर त्याची शक्यता खूप कमी आहे. डायरेक्ट मी सांगेल. पण तुम्ही जर PSIR ऑप्शनल असेल तुमचा तर तो त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच इकडे होईल, म्हणजे वाईस वर्सा. वॉट इट PSIR तुमचा ऑप्शन असेल तर त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळेल पेपर 2 मध्ये सुद्धा, पेपर 4 मध्ये सुद्धा, म्हणजे इथिक्स पेपर मध्ये सुद्धा आणि GS 2 मध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा बराच बेनिफिट मिळेल PSIR ऍज अ ऑप्शनलचा. बट ऑप्शनल चूज करताना तुमच्या काही गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. ते म्हणजे एक्झाम ओरिएंटेड. डोंट बी इमोशनल. ऑप्शनल घेताना कधीच इमोशनल व्हायचं नाही, म्हणजे की इंटरेस्ट या गोष्टीमध्ये आहे म्हणून तुम्ही हाच ऑप्शनल घेणार असं ठरवायचं नाही. ऑप्शनल कुठला बी घ्या UPSC मध्ये, तुम्ही तो वाचत राहाल, तुम्हाला आपोआप त्यामध्ये इंटरेस्ट येणारच आहे. दॅट इज बट नॅचरल. त्यामुळे इंटरेस्ट इज नॉट अ व्हेरी गुड क्रायटेरिया टू चूज ऑप्शनल. व्हेरी गुड क्रायटेरिया इज त्याचा त्या ऑप्शनचा सिलेबस किती आहे पहिली गोष्ट, म्हणजे त्या ऑप्शनलला मार्क्स कसे पडतायत. आता आज तुम्ही 2-3 वर्षाचा ट्रेंड बघितला तर UPSC ने बऱ्यापैकी पॅरिटी आणलेली आहे, इक्वॅलिटी आणलेली आहे. म्हणजे तुमचं ऑप्शनल काही पण असू द्या, त्याच्यामध्ये तुम्ही जर योग्य डायरेक्शनने हार्डवर्क केलं, योग्य डायरेक्शनने मेहनत घेतली तर तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर येईल. कुठला पण सब्जेक्ट असू द्या, मग पॉलिटिकल सायन्स असू द्या, सोशिओलॉजी असू द्या, अँथ्रोपॉलॉजी असू द्या, इव्हन हिस्ट्री किंवा जॉग्राफी असू द्या, काय पण. त्यामुळं एक स्टँडर्ड सब्जेक्ट जे असतात त्याच्यापैकी तुम्ही कुठला पण एक तुम्हाला जो चांगला वाटतो या सिलेबसनुसार असेल किंवा मार्क्सनुसार असेल, आणि तुम्हाला पर्सनली ते किती जमतंय त्याच्यानुसार असेल. इंटरेस्ट वाईज म्हणत नाहीये मी, इंटरेस्ट ठीक आहे, इट्स नॉट अ मेजॉरिटी क्रायटेरिया, बट इट्स स्टील अ क्रायटेरिया. तुम्हाला किती ग्रास्प होतो तो सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल माझा क्रायटेरिया सांगायचा, ज्यावेळेस मी पॉलिटिकल सायन्स वाचलं आणि मी अँथ्रोपॉलॉजी एक वाचलं होतं, अँथ्रोपॉलॉजी मला ते ग्रास्प करणं जमलं नाही व्यवस्थित, भले अँथ्रोचा सिलेबस थोडा कमी असेल, पण मी ज्यावेळेस पॉलिटिकल सायन्स वाचलं त्यावेळेस माझी ग्रास्पिंग डायरेक्ट
खूप जास्त लक्षात आलं. त्यामुळे इट्स बेस्ड ऑन पर्सनल चॉईस. पर्सनली तुम्हाला कुठला सब्जेक्ट ग्रास्प होतोय तो एक बघा. तरी पण नॅरो डाऊन करायचं असेल तर मी 3 ऑप्शन सांगतो. एक पॉलिटिकल सायन्स, एक सोशिओलॉजी आणि एक अँथ्रोपॉलॉजी. सगळ्यात बेस्ट चॉईस आहे तिन्हीमध्ये सांगायचं झालं तर ऑफकोर्स अँथ्रोपॉलॉजी. अजून पण तीच बेस्ट चॉईस आहे. भले यावर्षीचा पेपर अवघड असेल पण स्टील इट्स अ व्हेरी गुड चॉईस. अँथ्रोपॉलॉजी सिलेबस कमी आहे अँड अनालिसिस पार्ट जो असतो कम्पेअर टू सोशो आणि PSIR त्याच्यामध्ये खूप कमी आहे. त्यामुळे इफ अनालिसिस इज नॉट युअर डोमेन, अनालिसिस जर तुमचा डोमेन नसेल देन यू कॅन गो फॉर सोशिओलॉजी, गो फॉर अँथ्रोपॉलॉजी. सो इट्स अ व्हेरी गुड चॉईस. सोशिओलॉजी मध्ये एक तुम्हाला एक इंटरॅक्शनची एक सवय असेल. सोशिओलॉजी आणि PSIR मोर ऑर लेस सिमिलर आहेत, म्हणजे सिलेबसनुसार, मार्क्सनुसार, इंटरेस्टनुसार किंवा त्याच्या अनालिसिस पार्टनुसार. अनालिसिस दोन्हीमध्ये तुम्हाला लागतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला नॅक वाटेल, जो बेटर वाटेल दॅट यू कॅन टेक. सो मी असंच म्हणेल की अँथ्रोपॉलॉजी इज फर्स्ट बाय रँकिंग, PSIR सोशिओलॉजी सेकंड. इफ पॉसिबल डोंट गो बियॉन्ड दॅट. जेवढं जमेल तेवढं खाली जाऊ नका. जर तुमचा इंटरेस्ट खूपच जास्त असेल फिलॉसॉफी, सायकोलॉजीमध्ये देन यू कॅन थिंक. मला आता त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज नाहीये जास्त त्या सब्जेक्ट बद्दल, त्यामुळे मी जास्त सांगणं बरोबर दिसणार नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर खरंच काही खूपच एक्सपर्टाईज वगैरे असेल, फिलॉसॉफी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स वगैरे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ती जॉग्राफी इज स्टील अ व्हेरी रिस्की चॉईस असं मी म्हणेल. की सिलेबस खूप जास्त असतो आणि सिलेबस जास्त कव्हर करणं मेन्सच्या आधी ते खूप खर्चिक होऊ शकतं त्या ऑप्शन्सला. त्यामुळे एक कॅल्क्युलेटेड डिसिजन असं मी म्हणेल. Hello, sir. Sir, what is your view on the static option like mathematics? क्वेश्चन आन्सर घ्यायचे का लगेच? We will take the question answer sessions later. First, we will finish our questions. We will give you a chance. So just wait for some time. सर याच क्वेश्चन मध्ये ऍड करायचं झालं तर खूप मुलं इंटरनॅशनल रिलेशन्स घेणं टाळतात PSIR बघितल्यावर, कारण इंटरनॅशनल रिलेशन्सचा सिलेबस खूप वास्ट असतो. सो सर तुम्ही त्यावर काय सांगाल? असं असतं की IR जो आहे तो नक्कीच डायनामिक पार्ट आहे. बट कसं असतं UPSC ही खूप टेक्निकल एक्झाम आहे. म्हणजे खूप टेक्निक लावून तुम्हाला ही एक्झाम एस करायची असते. तर इंटरनॅशनल रिलेशन्सचा एक खूप टेक्निक असते, म्हणजे की पर्टिक्युलर चॉईस ऑफ वर्ड्स तुम्हाला लिहायचे असतात. ते जर तुम्हाला एक नॅक आला की कसे लिहायचे असतात देन इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. म्हणजे किती पण डायनामिक झालं तरी तुम्ही एका पद्धतीने जर आन्सर्स त्याचे लिहिले तो इट्स नॉट अ बिग डील. त्यामुळे तो जो फेअर असेल तर तो तुम्ही नक्की काढू शकता. असं डायनामिकचा पार्ट एवढा जास्त सिरियस नाहीये ऍक्च्युली. काही पर्टिक्युलर टेक्निक्स असतात त्या मी तुम्हाला जो IR तुमचा ऑप्शन असेल त्या मी शेअर करेल नक्कीच डिटेलमध्ये. पण दॅट इज नॉट अ बिग इश्यू. सध्या मी एवढंच म्हणेन की दॅट इज अ मिसप्लेस्ड फेअर असं मी म्हणेन. डायनामिक असतं याचा ऍक्च्युली दॅट्स अ प्लस पॉईंट ऍक्च्युली. जेवढं डायनामिक असेल तेवढं तुम्हाला जास्त प्रेडिक्टेबिलिटी येते आणि तुम्ही जास्त एस करू शकता. हो सर. ह्या गोष्टी आम्ही ऑप्शनल घेताना नक्कीच लक्षात ठेवू. आणि सर शेवटचं असं विचारायचं होतं की तुम्ही सांगितलंच की तुमच्या कॉलेज मेमरीज थोड्या बिटर होत्या, तरी पण COEP ची कॉलेज लाईफ म्हटलं तर एकदम फुल ऑफ एक्सपिरियन्सेस असते. यात आपल्याला खूप वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, क्लब्समुळे असो किंवा इतरही खूप गोष्टी असतात. सो तुमच्या अशा कुठल्या बेस्ट मेमरीज आहे कॉलेजमधल्या ज्या तुम्हाला आताही आठवतात आणि आता पण कराव्याशा वाटतात? आताच मी सांगितलं की माझ्या मेमरीज खूप बिटर होत्या. त्याचं बरेच कारण आहेत त्याचे. आता तुम्ही जर हुशार असाल तर तुम्हाला समजून जाईल कारण काय असू शकतील त्या गोष्टीचे. शेअर करणं जास्त बरोबर नाहीये. बट स्टील अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळे तो बिटरनेस येतो. बट स्टील एक चांगल्या गोष्टी पण होत्या, म्हणजे नाही असं नाही. आता फॉर एक्झाम्पल एक सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पायरंट्स क्लब काढणं ही सुद्धा एक माझ्यासाठी खूप मोठी एक इमोशनल अटॅचमेंट होती आमची त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे आम्हाला खूप प्राऊड वाटतो आज पण त्या गोष्टीचा. त्यामुळे ही एक अटॅचमेंट असेल. बाकी आपले फ्रेंड्स तर असतातच, म्हणजे फ्रेंड कंपनी, फ्रेंड सर्कल. किती पण आपण इंट्रोवर्ट असलो तरी आपलं एक फ्रेंड सर्कल असतोच. त्यामुळे फ्रेंड सर्कलच्याच मेमरी सांगेल. आता मला पर्टिक्युलरली काही असं एक डिस्टिंक्टिव्ह मेमरी काही आठवत नाहीये.
आय विल पास दिस क्वेश्चन ॲज ऑफ नाऊ. ओके सर. थँक्यू सर. आपण खूप गप्पा मारल्या, पण आता आपण इतर ऍस्पिरंट्सचे क्वेश्चन पण जाणून घेऊ. जर कोणाला क्वेश्चन्स असतील तर तुम्ही हँड रेज करा, आम्ही तुम्हाला अनम्यूट करू, किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. सर त्याआधी एक क्वेश्चन होता की 2022 ची मुलं पण इथे आहे की जे आता पण लगेच अटेम्प्ट देणार आहे पुढच्या 6-7 महिन्यांमध्ये. तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल की इथून पुढे त्यांनी प्रिपरेशन कशी केली पाहिजे कॉलेज हँडल करता करता? स्पेसिफिक सांगेल मी 2022च्या मुलांसाठी की 5 जूनला तुमची प्रिलिम्स आहे. तर पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉलेजचा प्रोजेक्ट तुमचा व्यवस्थित करा. पहिली गोष्ट, बीटेक प्रोजेक्ट जो आहे, डोंट टेक इट लाईटली, तो व्यवस्थित करा. आणि तो केल्यानंतर तुम्हाला जितका जास्त वेळ मिळेल डेडिकेटेड टू युपीएससी. म्हणजे दॅट देअर इज नो लिमिट डेडिकेशन. कारण की पहिल्या अटेम्प्टला तुम्हाला अजिबात लिमिट नसते तुम्ही किती टाइम स्पेंड करणार आहेत. तो मी असं म्हणेल की अंटिल फेब्रुवारी अंटिल जानेवारी एंड तुम्ही याचा म्हणजे तुमचं जर काही मेन्स असेल, ऑप्शनल असेल वगैरे या गोष्टी करू शकता. तर स्टार्ट तुम्ही आताच केला असेल तर देन यू कॅन डायरेक्टली मूव्ह ऑन टू प्रिलिम्स. आताच प्रिलिम्स मध्ये जायला काही हरकत नाही. जितका जास्त लवकर सिलेबस कव्हर करता येईल तितका करा. कुठली एक टेस्ट सिरीज लावा. पैसे घेऊन लावण्याची गरज नाही. तुम्हाला त्याचे फ्री सोर्सेस प्रिलिम्सचे मिळून जातात कुठेतरी. त्याच्यासाठी एक चॅनल सांगतो, फ्री युपीएससी मटेरियल, तुम्हाला मे बी माहित असेल, किंवा युपीएससी पीडीएफ. पुण्यामध्ये असताल तर वेदांत झेरॉक्स सेंटर एक आहे, तिथे तुम्हाला कुठल्या बी याचे एक मिळून जातील. तर ज्यावेळेस फेब्रुवारी मार्च येईल त्यावेळेस कुठल्या पण फक्त एका क्लासेसचे टेस्ट सिरीजचे मटेरियल आणायचे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. अंदाजे 30च्या आसपास टेस्ट होतील त्यामध्ये. विजन IAS मी रिकमेंड करत असतो, दॅट इज गुड चॉईस. त्याचे टेस्ट सोडवा, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा एका लेवल पर्यंत. दुसरं म्हणजे युपीएससी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फास्ट युपीएससी पेपर्सचं अनालिसिस. आता ते तुम्ही मे बी खूप टॉपर्स कडून ऐकलं असेल आणि तुम्हाला मग तो माहित बी असेल, बट तुम्हाला मे बी माहित नसेल की ते कसं करायचंय. हाऊ टू डू प्रिव्हियस इयर पेपर्स अनालिसिस. तर एक सिंपल ट्रिक आहे की डायरेक्ट 10 वर्षाचे पेपर्स घ्यायचे युपीएससीचे, 2021 पासून मागे जायचं, 21, 20, 19, 18 असं या पद्धतीने. आणि 2012-11 पर्यंत गेलं तरी काही इश्यू नाहीये, काय हरकत नाही. युपीएससी क्वेश्चन्स कसे फ्रेम करते, नीट आहे का, क्वेश्चन कसे फ्रेम करते, त्या ऑप्शन्स कसे फ्रेम करते आणि त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला काही लॉजिक सापडते का. फक्त म्हणजे एक एक्स्ट्रीम वर्ड असतील किंवा ओनली असेल तसे नाही. एक सिंपल लॉजिक असतं की आता डायरेक्ट क्वेश्चन असतील तर मी एक्सप्लेन करू शकलो असतो तुम्हाला बेटर. फक्त सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू कमी फोकस करायचा आहे. लॉजिक पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये 100 क्वेश्चन असतात, किती पण स्टॅटिक क्वेश्चन असू द्या आणि लॉजिकल क्वेश्चन असेल तर बेस्टच आहे. पण जितकं जास्त तुम्हाला लॉजिक डिराईव्ह करता येईल फ्रेमिंग मधनं, तुम्हाला त्या फ्रेमिंग ऑप्शन्स आणि क्वेश्चन मधली जे लॉजिक लक्षात आलं तर तुम्हाला एक काहीच नॉलेज नसताना सुद्धा तुम्ही त्या आन्सर पर्यंत पोहोचू शकता. कारण की युपीएससी खूप सिंपल लॉजिक हे करते, म्हणजे खूप सिंपल लॉजिकनी क्वेश्चन हे केले असतात, फ्रेम केले असतात. ते असे का केले असतात त्याच्या मागे पण कारण आहे. त्यांना त्या 2 तासामध्ये, प्रिलिम्सच्या पेपरच्या 2 तासामध्ये तुम्हाला काहीच नॉलेज नसताना त्या स्ट्रेसच्या अंडर तुम्ही तितक्या टाइम पिरियड मध्ये ते लॉजिक शोधून उत्तरापर्यंत येऊ शकता का, ती क्वालिटी त्यांना चेक करायची असते. दॅट इज द लॉजिक बिहाइंड सच पेपर. एवढा टफ युपीएससीचा पेपर असण्याचं कारण ते असतं. त्या स्ट्रेसमध्ये त्या 2 तासामध्ये तुम्ही लॉजिकली असे क्वेश्चन टॅकल करू शकता का, ते गोष्ट ती नॉलेज थ्रू चेक नाही करू शकत एका लेवल नंतर. कारण की नॉलेज थ्रू असेल तर तुम्ही रट्टा मारून सगळं पाठ करून जाल. त्यामुळे त्याची एक लिमिट असते. म्हणजे जवळपास 30 ते 40च क्वेश्चन असे असतील जे तुम्हाला फिक्स तुमच्या नॉलेजवर येतील. बाकीचे पुढचे एक 20-30 क्वेश्चन असतील ते तुम्हाला लॉजिकनीच बरोबर आणायचे असतात आणि ते तुम्हाला त्यावेळेसच कळेल ज्यावेळेस तुम्ही मोर अँड मोर टाइम युपीएससीच्या प्रिव्हियस इयरचे पेपर्स अनालिसिस कराल. सो दॅट विल बी माय सजेशन. स्पेंड ॲज मच ॲज टाइम पॉसिबल फॉर दॅट. जितका तुम्ही टाइम स्पेंड करू शकता लॉजिकल डिराईव्ह करण्यासाठी तेवढा दॅट विल बी बेनिफिशियल फॉर यू. ओके सर. आता आपण इतरांचे क्वेश्चन्स घेऊया. सुदर्शन झेबे, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. येस सर. सर माझे 2 क्वेश्चन आहेत. तर एक म्हणजे स्टॅटिक ऑप्शनल वर काय मत आहे तुमचं, आणि दुसरा म्हणजे
कोचिंग जॉईन केली होती का? जर यस तर कोणती आणि कुठं? ओके. स्टॅटिक ऑप्शन म्हणजे इन द सेन्स मी अज्युम करेल की हिस्ट्री, जॉग्राफी असं विचारताय, राईट? नाही. कुठल्या स्पेसिफिक कुठल्या ऑप्शन बद्दल बोलताय? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स. ओके 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 ओके. त्याच्यामध्ये असं आहे की मॅथमॅटिक्स स्पेसिफिकली बोलायचं झालं तर प्रॅक्टिस खूप जास्त लागते त्याला. पहिली गोष्ट, मॅथमॅटिक्स तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे मुळात. त्यामुळं असं आहे की मोस्टली IITians चे मुलं असतील तेच जनरली घेतात, ज्यांचं जनरली खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्याला मॅथमॅटिक्सला प्रॅक्टिस खूप जास्त लागणार आहे, एवढं नेहमी लक्षात ठेवा. त्याचा GS तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार नाही. तो अजून एक लॉस असतो स्टॅटिक ऑप्शनचा. बट त्याचा एक फायदा असतो की त्याच्यामध्ये यू कॅन स्कोर ट्रिमंडसली. तुम्ही ट्रिमंडसली स्कोर करू शकता. देर इज पॉसिबिलिटी की तुम्ही जनरल जी रेंज आहे त्याच्यात तुम्हाला 30-40 मार्क जास्त मिळतील. ही एक पॉसिबिलिटी आहे. सो दॅट इज बेनिफिट ऑफ दॅट ऑप्शनल. बट ऍट द सेम टाइम तुम्हाला प्रॅक्टिस खूप जास्त करावं लागेल आणि खूप जास्तचा मिनिंग आहे हॅव टू डेडिकेट अ लॉट ऑफ टाइम फॉर दॅट. म्हणजे जेवढा मला एक PSIR ऑप्शन एस करायला लागेल, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला टाइम प्रॅक्टिस करायला लागेल मॅथमॅटिक्सची. आणि इज ऑल्सो बिकम्स लॉट मोर इंटेलेक्च्युअल दॅन स्टॅटिक दॅन सब्जेक्ट्स लाईक PSIR. इंटेलेक्च्युअल डेप्थ पण तुम्हाला तेवढी जास्त लागेल त्याच्यामध्ये. जर तुमची तेवढी डेप्थ असेल तरच तुम्ही ऑप्शन घ्या तो. तेवढी डेप्थ तुमची नसेल इंटेलेक्च्युअली तर आय डोंट थिंक इट्स अ गुड चॉईस. बट तुमची डेप्थ असेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तुमच्या कॅपेबिलिटीजवर तर मला काय हरकत नाही. आणि यू कॅन कन्सल्ट विथ समवन हु हॅज मॅथमॅटिक्स ऑप्शन. आय थिंक ठीक आहे. अजून तुमचा आणि अजून एक क्वेश्चन होता. कोचिंगचा Coaching, जॉईन केली coachingचा. होती का? आणि तर कोचिंग बद्दल मी सांगेल की मी प्रिलिम्स पर्यंत कुठलीच कोचिंग जॉईन नव्हती केलेली. क्लासरूम कोचिंग ज्याला म्हणतात जॉईन नव्हती केलेली प्रिलिम्स संपेपर्यंत. बट मी मेन्स साठी टेस्ट सिरीज लावली होती. टेस्ट सिरीजची फीस असते 10,000 रुपये. क्लासरूम कोचिंगची फीस असते 1,00,000 रुपये. सो देर इज डायरेक्ट कनेक्शन. का असं तुम्ही इकॉनॉमिकल रिझन पण होते. बट इट वॉज नॉट बिकॉज ऑफ इकॉनॉमिकल. मी अफोर्ड करू शकतो अशातला भाग नव्हता. बट आय नो दॅट देर इज नॉट मच क्वालिटी. ते क्लासरूम कोचिंग जरी लावली तरी तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. सो आय डोंट थिंक इट्स अ व्हेरी गुड चॉईस टू जॉईन कोचिंग ॲज सच. बट टेस्ट सिरीज नक्की लावले होते. तर युनिक अकॅडमीला मी PSIR साठी होतो. माझा जो ऑप्शन होता पॉलिटिकल सायन्स तो मी युनिक अकॅडमी पुणे टेस्ट सिरीज लावली होती. आणि विजन IAS कडे मी मेन्स साठी टेस्ट सिरीज लावली होती जनरल स्टडीजला. या 2 टेस्ट सिरीज मी जॉईन केल्या होत्या. प्रत्येकाची फीस 10,000 रुपये काहीतरी होती. सो 20,000 वॉज माय इन्व्हेस्टमेंट ओव्हरऑल. सो नंतरच मी दोन्ही जॉईन केल्या होत्या. प्रिलिम्सचा निकाल लागल्यानंतर ते सुद्धा कॅन फॉलो दॅट. सर Okay, sir. चॅट बॉक्स आलेला आहे. यश विचारतोय की इन SY हाऊ शुड बी अप्रोच फॉर UPSC. मला समजला नाही क्वेश्चन. सर त्याचं म्हणणं असं आहे की SY मध्ये असताना आपण UPSC साठी कसा अप्रोच केला पाहिजे अच्छा, सेकंड इयर सेकंड पासून इयर का? अच्छा. मग ते थर्ड इयरच एक्सटेन्शन सेकंड इयर मध्ये आहे असं, म्हणजे प्री ते जे तुम्ही थर्ड इयर मध्ये करताय तेच तुम्ही सेकंड इयर पासून स्टार्ट केलं तर काही हरकत नाही. ते जस्ट फोकस ऑन इंट्रोडक्टरी पार्ट. तुमचं आता वैभव मोनानेसारखं तुमचं खूपच जास्त डेडिकेशन असेल त्या लेवलचं, तुम्ही डायरेक्ट मग टार्गेट करून बी करू शकता. तेवढं डेडिकेशन नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही फक्त इंट्रोडक्शन लेवलला पर्यंत म्हणजे फक्त बेसिक पुस्तक वाचले, फॉर एक्झाम्पल NCERTs असतील, कधी कधी पेपर वाचणं असेल, या गोष्टी काही केल्या दॅट इज ऑल्सो सफिशियंट. पर्यंत जेवढं जास्त इंट्रोडक्शन होईल दॅट इज सफिशियंट. फक्त एवढंच आहे मी म्हणेल की SYTY मध्ये कन्सिस्टन्सी नावाची गोष्ट थोडीशी कमी असते. कारण त्याला ऑब्वियस कारण पण आहे, कारण की तुम्हाला खूप सारे कामं असतात म्हणजे कॉलेजचे वगैरे. त्यामुळे फक्त कन्सिस्टंटली ठेवा. म्हणजे रोज 1 ते 2 तासच अभ्यास करा, पण रोज करा. एवढंच म्हणेल, बाकी काही नाही. सो दॅट यू विल बी इन टच ऑफ UPSC. आणि अगेन जर मी जसं सांगितलं की जर खूपच जास्त तुमचं डेडिकेशन असेल जास्तच, देन यू कॅन थिंक ऑफ, जर तुमचं कॅपेबिलिटी जर तुम्हाला विश्वास असेल, देन यू कॅन थिंक ऑफ टार्गेटिंग फ्रॉम दॅट टाइम ऑल्सो. बट स्टील मी म्हणेल की जास्त लोड घेणं
ऍडवायझेबल नाहीये सेकंड इयर पासून. फ्रॉम थर्ड इयर ऑनवर्ड्स यू कॅन स्टार्ट प्लॅनिंग द थिंग्स. हो सर. विनय, यू कॅन अनम्यूट अँड आस्क युअर क्वेश्चन. हॅलो सर. हॅलो. येस सर, जसं आता मी SY मध्ये इंटरेस्ट करतो, तर मी NCERT स्टार्ट केलेले आहे. तर तुम्ही आता म्हटलं की प्रिलिमसाठी लॉजिकल अँड मेन सुद्धा अनालिसिस टाईप एक्झाम असते हे. तर NCERT कडे आपण ह्या गोष्टीचा विचार केला तर कसा अप्रोच केला पाहिजे आणि तुमचा अप्रोच कसा होता आणि काय प्रॉब्लेम्स आले होते ह्याच्यात थोडंसं SYच्या स्टुडंटसाठी काही मार्गदर्शन भेटेल? कसं आहे, जे लॉजिक आणि या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तोपर्यंत आता UPSC ऍट इट्स कोर इट्स अ वर्क ऑफ एक्झाम ऑफ हार्डवर्कची एक्झाम असते. त्यामुळे तुमचा एक बेस जो आहे, लॉजिक तुम्हाला जर अप्लाय करायचंय देन युअर बेस हॅज टू बी स्ट्रॉंग. त्यामुळे तुमचा बेस स्ट्रॉंग असणं तो ऑब्व्हियसली नॉलेजनीच होणार आहे. तुमचा बेस स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. आणि NCERT जर मी गोष्टी बोललो दॅट विल मेक युअर बेस स्ट्रॉंग. तुमचा बेसिक त्याच वेळेस स्ट्रॉंग होईल ज्यावेळेस तुम्हाला त्या विषयांची ओळख असेल, त्या विषयांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला NCERT वगैरे वाचून येईल. त्यामुळे मी म्हणलं की NCERT त्यासाठी वाचायचे असतात. ते हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल. हिस्ट्रीसाठी मी सांगेल की नॅशनल NCERT पेक्षा तामिळनाडू NCERTच्या बुक्स असतात, त्या तुम्ही रेफर केल्या तरी दॅट इज ऑल्सो युजफुल 11वी आणि 12वी साठी. पॉलिटी तुमच्याकडे एकच पुस्तक आहे, सो युअर लाईफ इज मच इझियर फॉर दॅट. लक्ष्मीकांत. बाकी जॉग्राफी इज प्युअरली NCERT बेस्ड सब्जेक्ट. NCERT मोस्ट ऑफ द जॉग्राफी पार्ट करू शकता. इकॉनॉमी अगेन 11वी 12वी तुम्हाला NCERT वाचावं लागेल. इन्व्हायरमेंट अगेन जितकं जास्त NCERT होईल तेवढं जास्त कव्हर करा. आणि आर्ट अँड कल्चर साठी पण एक NCERT आहे 11वीची. सो त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमचा बेस स्ट्रॉंग करायला मदत करतील. आणि यू हॅव टू मेक दॅट बेस स्ट्रॉंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. असं काही नाही आता बसले आणि तुमचा उद्या बेस स्ट्रॉंग व्हायला पाहिजे असं अजिबात नाही. सेकंड इयर मध्ये आहात, थ्रूआउट द सेकंड इयर टार्गेट फक्त एवढंच ठेवा की सगळ्या NCERT कम्प्लीट करायचं बस. डोंट टेक अननेसेसरी लोड. आणि कॉलेजमध्ये आहात, यू हॅव टू एन्जॉय युअर लाईफ. एन्जॉय करणं दॅट हॅज टू बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. डोंट टेक अननेसेसरी लोड ऑफ द एक्झाम. ज्यावेळेस तुम्ही लाईफ एन्जॉय कराल त्यावेळेस तुम्ही एक्झाम एन्जॉय कराल. सो डोंट मेक एक्झाम युअर फर्स्ट प्रायोरिटी ॲज ऑफ नाऊ, असं मी म्हणेल. सर, अजून एक क्वेश्चन होता की मुलं इथे एथिक्सची स्ट्रॅटेजी विचारत होते की एथिक्सचा अप्रोच कसा असायला पाहिजे. एथिक्स एक असा सब्जेक्ट आहे ते तुम्हाला ओपननेसला खूप चान्स आहे. ते एथिक्स या पेपरला फिक्स्ड आन्सर असणार नाही. तुम्ही खूप जास्त पर्सनल एक्झाम्पल देऊ शकता त्या सब्जेक्ट मध्ये. आणि फक्त एक बेस एथिक्सचा कसा बनवायचा असतो आताच बनवण्याची गरज नाही. मी आताच रिकमेंड बी करणार नाही तुम्हाला आताच करा म्हणून. बट तुम्ही थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टर मध्ये असाल किंवा फोर्थ इयर मध्ये असाल किंवा तुम्ही तुमचं एक्झाम इयर तुमच्या समोर फिक्स आहे, समजा 2022 ला एक्झाम देताय, तर मी म्हणेल की थोडक्यात सांगायचं झालं एथिक्स या सब्जेक्ट मध्ये काही कीवर्ड्स असतात. कीवर्ड्स म्हणजे कसे, ऍटिट्यूड असेल, इमोशनल इंटेलिजन्स असेल, एम्पॅथी असेल, सिम्पथी असेल, हे जे कीवर्ड्स असतात, कंपॅशन असेल, ते कीवर्ड्सचे मिनिंग तुम्हाला क्लिअर पाहिजे. पहिली गोष्ट ते क्लिअर कसे होतील दॅट इज नॉट कन्सर्न. म्हणजे तुम्ही कुठल्या पुस्तकातनं वाचताय, काही व्हिडिओ पाहताय किंवा कुठून मी टॉपर्सचे आन्सर असतील, टॉपर्सचे तुम्ही आन्सर नक्की फॉलो करत जा. दॅट इज अनदर सजेशन. कुठल्याही टॉपर्सचे तुम्हाला आन्सर्स मिळून जातील IASच्या वेबसाईट्सवर किंवा दुसऱ्या कुठल्याही वेबसाईट्सवर तुम्हाला आन्सर्स वगैरे मिळून जातील. सो टॉपर्स जे सांगतील जितकं जास्त फॉलो करतील तेवढं फॉलो करा. असं इथिक्स बद्दल बी सेमच आहे. ते कीवर्ड्स मी सांगितले त्याची मिनिंग तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडक्यात सांगतो की सिम्पथी म्हणजे काय असतं. एखाद्याबद्दल वाईट वाटणे. ते एखाद्याची वाईट परिस्थिती आहे, तर समजा एक माणूस भीक मागतोय तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक फटका बसणे मनाला, दॅट इज सिम्पथी. त्याच्या पुढची स्टेप असते एम्पॅथी. यस निघून गेला, फक्त ई राहिलं. एम्पॅथी म्हणजे काय असतं, तुम्ही स्वतःला त्या माणसाच्या जागी ठेवता की समजा जर मी त्याच्या जागी असतो, मी जर भीक मागत असलो तर माझी लाईफ काय असली असती, दॅट इज एम्पॅथी. आणि त्याच्या पुढची स्टेप असते ती म्हणजे कंपॅशन. कंपॅशन म्हणजे काय, तुमचं रिअलायझेशन तुम्हाला की नाही मला हे सहन होत नाहीये, मी या माणसासाठी काहीतरी करणार आहे. मी या माणसाला काहीतरी जेवायला घेऊन जाईल किंवा कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल
मी त्याला काहीतरी सोर्स प्रोव्हाइड करेल, काहीतरी मी ऍक्शन घेईल. मी फक्त फिलिंग्सवर काय करणार नाही, तर काहीतरी ऍक्शन घेईल. हे जे सिम्पल मिनिंग्स असतात प्रत्येक टॉपिक्सचे, ते तुम्ही अंडरस्टँड करा पहिली गोष्ट साठी. आणि दुसरी गोष्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सांगायचं झालं, त्या प्रत्येक कीवर्डचे डेफिनेशन तुम्हाला पाठ पाहिजे आणि प्रत्येक बद्दल तुम्हाला एक एक्झाम्पल पाठ पाहिजेत. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल असतात. कंपॅशन म्हणलं की बाबा आमटे, मदर तेरेसा असे एक्झाम्पल ज्यांनी कंपॅशनेटली राहून चांगले कामं केले. सो अशा प्रकारे तुम्ही कन्सेप्च्युअल क्लिअरिटी केली इथिक्सच्या सब्जेक्टसाठी, देन यू विल बी लॉट मोर युजफुल. तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि तुम्ही स्वतःचे पर्सनल एक्झाम्पल त्याच्यामध्ये खूप सारे टाकू शकता. इन्स्टेड ऑफ ऍटिट्यूड बद्दल तुम्ही बोलताय, इन्स्टेड ऑफ टॉकिंग अबाउट बुकिश सब्जेक्ट किंवा बुकिश एक्झाम्पल्स, यू कॅन डिराईव्ह एक्झाम्पल्स फ्रॉम युअर ओन लाईफ. असे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल हंबलनेस आणि फेल्युअर, हंबलनेस पोलाइट बद्दल जे मी बोललो, ते मी एक्झाम्पल ऍक्च्युअली माझ्या पेपर्स मध्ये पण यूज करायचो. दिस इज हाऊ आय लर्न द लेसन ऑफ पोलाइटनेस. सो अशा पद्धतीने तुम्ही इथिक्सचा पेपर डील करू शकता. सो बी मोर ओपन एंडेड. इथिक्सला ओपन एंडेड राहा, फक्त कन्सेप्च्युअल क्लिअरिटी राहा आणि काही बेसिक गोष्टीच्या नोट्स बनवून ठेवावं लागतात, तेवढंच आहे. एथिक्स इज नॉट अ बिग डील. एकदा तुम्हाला बाकीच्या गोष्टीचं नॉलेज आलं, फक्त तुम्हाला एक पर्सनॅलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू इथिक्स खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. तुमची पर्सनॅलिटी बेटर असेल आणि तुम्ही प्रॅग्मॅटिक असाल की ते कसं तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला पेपरमध्ये उतरायची आहे, देन आय थिंक विथ प्रॅक्टिस यू कॅन मूव्ह फॉरवर्ड इन इथिक्स. येस सर, ऍब्सोल्युटली. असं चॅटमध्ये अजून एक क्वेश्चन आला आहे की आदित्य राजे याचा क्वेश्चन आहे की कॅन यू प्लीज एक्सप्लेन हाऊ टू रीड अँड व्हॉट टू रीड फ्रॉम न्यूजपेपर अँड हाऊ कॅन वी टेक नोट्स अँड इम्पॉर्टंट टॉपिक इन टू कन्सिडरेशन फ्रॉम न्यूजपेपर. न्यूजपेपरचं असं आहे की काही गोष्टी इम्पॉर्टंट असतात. न्यूजपेपर म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं येणारे एडिटोरियल्स. पहिली गोष्ट, एडिटोरियल्सवर पहिली प्रायोरिटी एडिटोरियल्स असते पाहिजे. एडिटोरियल्स मध्ये सुद्धा त्याच गोष्टीवर फोकस करा जे युपीएससीच्या सिलेबस मध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी सिलेबस तुम्हाला त्यासाठी तोंडपाठ पाहिजे. पहिली गोष्ट, सिलेबस बाजूला घेऊनच न्यूजपेपर वाचा स्टार्टिंगच्या पिरियड्स मध्ये, जोपर्यंत तुम्हाला सिलेबस हे होत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्बनायझेशन बद्दल वाचताय, सिलेबस मध्ये टॉपिक आहे अर्बनायझेशन, तेच काहीतरी अर्बनायझेशन वर हे आलेली असते, काहीतरी काय म्हणजे एक एडिटोरियल आलं असतं, त्याच्यामध्ये त्यांनी सिम्पल प्रॉब्लेम सांगितलेले असतात की अशा अशा अर्बनायझेशनचे प्रॉब्लेम आहेत. नोट्स तेच फक्त प्रॉब्लेम नोट करून घ्यायचे आणि त्यालाच एडिटोरियल मध्ये काहीतरी सोल्युशन प्रोव्हाइड केलेले असतात की असं असं आपण काहीतरी करू शकतो इनोव्हेटिव्ह. तर नोट काढताना फक्त या दोनच गोष्टीवर फोकस करा. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ दॅट इश्यू आणि व्हॉट इज द सोल्युशन ऑन दॅट, जे त्यांनी तिथं प्रोव्हाइड केलंय. आणि सोल्युशन खूप सिम्पल असतं. सोल्युशन काय असणार आहे की ड्रेनेज व्यवस्थित करा, जास्त हे होऊ देऊ नका, ट्रॅफिक होऊ देऊ नका. आणि एखादी कन्सेप्ट असेल फॉर एक्झाम्पल की अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ती कन्सेप्ट असेल तर ती कन्सेप्ट फक्त नोट डाऊन करा. असे जे कीवर्ड्स असतील असे थोडक्यात नोट्स बनवण्याला हरकत नाही. आणि इट्स नॉट अगेन हे अशा प्रकारे न्यूजपेपर वाचायचा असतो. फोकस ऑन द इश्यू फर्स्ट, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ दॅट इश्यू अँड व्हॉट इज द सोल्युशन फॉर दॅट. प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन, बस या दोन गोष्टीवर फोकस करायचा. अगेन आता हा तर न्यूजपेपर कसं डील करायचं ते झालं. बट न्यूजपेपर वाचायचा असतो का, तर मी असं म्हणेन इट्स नॉट ऑलवेज कंपल्सरी टू रीड न्यूजपेपर. तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचं आहे, इट डज नॉट मीन दॅट यू हॅव टू रीड न्यूजपेपर. तुम्ही तेच न्यूजपेपर तुम्ही व्हिडिओज मार्फत सुद्धा डेली अनालिसिस येतं तिथून सुद्धा करू शकता. काही वेबसाईट असतात इनसाइट IAS सारख्या जे डेली करंट अफेअर्स टाकतात, त्याच्यावर त्यांनी व्यवस्थित हे केलेलं असतं त्या दिवशीचं, ते पण तुम्ही वाचू शकता, असं काही नाहीये. त्यामुळे इट्स युअर चॉईस की तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा की दुसरं अशा पद्धतीचं. इफ यू आर कम्फर्टेबल इन रिडिंग न्यूजपेपर अँड मेकिंग नोट्स, देन इट्स परफेक्टली फाईन. इफ यू आर नॉट कम्फर्टेबल, तुम्हाला असं वाटत की खूप खर्चिक आहे, खूप टाइम जातोय, खूप प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे, देन यू कॅन टेक अदर सोल्युशन्स लाईक साईट IAS साईट सांगितली की डेली करंट अफेअर्स येत असतं एक हे त्या दिवसासाठीचं, तर तिथून सुद्धा तुम्ही करू शकता. नो इश्यू. आणि फक्त एकच आहे की अपडेटेड राहा. हाऊ यू डू दॅट इट डज नॉट मॅटर. येस सर. अजून सर हिस्ट्री ऑप्शनल आणि इलेक्ट्रिकल ऑप्शनल बद्दल कसा अप्रोच असायला पाहिजे? ओके, इलेक्ट्रिकल बद्दल मी काही सांगू शकणार नाही. हिस्ट्री बद्दल नक्की सांगेल.
ओके सर. कारण आहे की इलेक्ट्रिकल माझं पर्सनली खूप जास्त वीक होतं, त्यामुळे मला जास्त त्याच्यामध्ये काही एक्सपर्टाईज स्टार्टिंग पासून नव्हती, त्यामुळे मी कधी विचार पण केला नाही इलेक्ट्रिकल ऑप्शन घ्यायला पाहिजे. स्टील इफ यू आर टॉपर, तुमचा 8 पॉइंटर असेल, 9 पॉइंटर असेल, मला वाटेल की यू कॅन डू वेल. अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो की तुम्ही IES ची एक्झाम जर द्यायचा तुमचा विचार आहे, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल असेल, तुम्ही IES ची एक्झाम्पल पण देऊ शकता एक्झाम घेऊन. एवढंच नाही तर तुम्ही फॉरेस्ट सर्व्हिस जी असते त्याच्यासाठी पण तुम्हाला हा ऑप्शन नक्कीच रेडी करेल. बट प्रोव्हाइडेड त्याच्या या सब्जेक्टमध्ये जसं मी मॅथमॅटिक्सला सांगितलं, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप जास्त पाहिजे, इंटेलेक्च्युअल डेप्थ त्या सब्जेक्टसाठी खूप जास्त पाहिजे, आणि तुम्हाला प्रॅक्टिस खूप जास्त पाहिजे. त्याच गोष्टी इलेक्ट्रिकलला तेवढं मॅटर करतात. इंटेलेक्च्युअल डेप्थ या टेक्निकल सब्जेक्ट्सला जेवढी लागते तेवढी नॉन टेक्निकल सब्जेक्ट्सला लागत नाही, एवढं लक्षात ठेवा. हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, अँथ्रोपॉलॉजी असेल, जेवढं टेक्निकल हे लागेल म्हणजे कॉम्पिटन्सी माइंडची तेवढी एवढी लागणार नाही जेवढी तुम्हाला इलेक्ट्रिकल, मॅथमॅटिक्स अशा ऑप्शनसाठी लागेल. सो युअर चॉईस. इफ युअर 9 पॉइंटर, 8 पॉइंटर, देन यू कॅन सर्टनली गो फॉर इट. फक्त एवढंच आहे की परत जे बेसिक फंडे असतात की सिलेबस बघणे, सिलेबस किती आहे, आपल्याला होतंय का तेवढं कव्हर करणं, मार्क्सचा ट्रेंड काय आहे त्याच्यासाठी. जस्ट अ मिनिट. येस सर. एकच मिनिट. हॅलो. येस सर. हॅलो. हा सॉरी, माझं नेट पॅक थोडंसं कमी आहे. आय थिंक थोडंसं लवकर उरकावं लागेल आपल्याला, बट स्टील सध्या पुरतं फाईन आहे. आवाज ऐकू येतोय परत? हो सर. हो. तर मी ते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑप्शन बद्दल सांगितलं असं की तुमची इंटेलेक्च्युअल डेप्थ त्यासाठी पाहिजे. सेकंड जर हिस्ट्री बद्दल सांगायचं झालं तर हिस्ट्रीचं मी म्हणेल पर्सनली की इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. असं काही नाहीये की हिस्ट्रीमध्ये मला एस होणार नाही असं जास्त गोष्टी नाहीयेत. जसं मी सांगितलं की युपीएससीने बऱ्यापैकी पॅरिटी आणलेली आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये. तुमचा ऑप्शन कुठला बी असू द्या, व्यवस्थित मेहनत घेतली आणि व्यवस्थित जर फॉलो केलं ऑनेस्टली, तर असं जसं आधी व्हायचं की युपीएससी टार्गेट करते एखाद्या ऑप्शनला. समजा आधी असायचं जसं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, टार्गेट केलं असतं. टार्गेटचं मिनिंग काय, की एका वर्षी मुलांना मार्क असायचे 600 पैकी 300 मार्क, दुसऱ्या वर्षी मार्क असायचे 600 पैकी 90. या लेवलला युपीएससी टार्गेट करायचं. तसं आता होत नाही कुठल्याच सब्जेक्टमध्ये. बट अगेन हिस्ट्री जर तुम्हाला घ्यायचं झालं तर हिस्ट्रीचा स्टॅटिक म्हणजे या सब्जेक्ट्समध्ये, नॉन टेक्निकल सब्जेक्टमध्ये हिस्ट्रीचा सिलेबस खूप जास्त आहे पहिली गोष्ट. आणि एक मला रिव्हिजन करायला खूप जास्त अवघड जाणारा सब्जेक्ट आहे एक हिस्ट्री. मी स्वतः एक हिस्ट्री खूप वेळेसाठी ट्राय केलेला ऑप्शनल आहे, त्यामुळे मी एवढं सांगू शकतो, फॉर नेव्हर शुअर अबाउट हिस्ट्री. मला किती करायचंय त्याला लिमिटच नाहीये हिस्ट्रीमध्ये, आणि यू हॅव टू बी अ लॉट मोर डेडिकेटेड फॉर हिस्ट्री ऑप्शनल. सो ते असं एक लॉस आहे. त्यामुळं इट्स बेटर टू स्टे विथ प्रॅक्टिकल ऑप्शनल लाईक PSIR, सोशोलॉजी आणि अँथ्रो, असं मी म्हणेन परत. ओके सर. सर माझं असं एक क्वेश्चन होतं की जेव्हा मी इकॉनॉमिक्स स्टार्ट केलं होतं तेव्हा असं खूप इंटरेस्ट नाही डेव्हलप झाला आणि असं खूप डिमोटिवेटिंग वाटत होतं की हे जमणार की नाही.
तर तुम्ही त्यावर काही सांगू शकाल का किंवा स्ट्रॅटेजी वगैरे? डिमोटिवेशन तर पहिल्यांदा डिमोटिवेशन बद्दल सांगतो की हे बघा, एकच फक्त स्वतःला आणून ठेवायचं की डिमोटिवेशन हे सगळ्यांना येणार आहे. वी आर नॉट युनिक. प्रत्येकाला आपण येणार नाही असं काही नाही. प्रत्येकाला डिमोटिवेशन येणार, फ्रस्ट्रेशन येणार, टेन्शन येणार. या असं आहे की युपीएससीने मानून चाललेल्या गोष्टी आहेत. म्हणजे हे तुम्हाला डील करूनच यायचंय. इथे जर तुम्हाला यायचं असेल तुम्हाला या गोष्टी डील करूनच यावं लागतील. एक असं हे आहे. बट त्याला जर टॅकल कसं करायचं असेल तर मी एवढंच म्हणेल की डोंट मेक युपीएससी युअर लाईफ. युपीएससीला तुमचं लाईफ म्हणू नका. मेक इट युअर जॉब. तो एक जॉब आहे या ऍटिट्यूडने टॅकल करा. जर तुम्ही जॉब या मेंटॅलिटीने युपीएससीला टॅकल करत असाल तर देन यू हॅव अ टाइम फ्रेम. जॉब कम्प्लीट करायचा म्हणजे एक टाइम फ्रेम असते, स्ट्रॅटेजीज असतात, कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशन मध्ये राहून मग ते एक्झाम माइंडने करायचं असतं. सो डोंट बी इमोशनली अटॅच्ड लॉट. तर ते एक असं मी म्हणेल की, आणि स्पेसिफिकली इकॉनॉमिक्स बद्दल सांगायचं झालं तर ऑप्शनल बद्दल का की फक्त इकॉनॉमिक्स ॲज सब्जेक्ट? फक्त जीएस साठी. अच्छा, जीएस साठी. इकॉनॉमिक्स असा सब्जेक्ट आहे दॅट इज लॉट मोर डायनामिक. खूप डायनामिक आहे. बट इकॉनॉमिक्स मध्ये कसं असतं की पहिली गोष्ट म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली पाहिजे. की आता त्यासाठी सोर्स मी सांगतो, डायरेक्ट प्रॅक्टिकल सोल्युशन सांगतो की जे 12th मॅक्रो अनालिसिस जे बुक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्सचं, ते तुमचं व्यवस्थित झालेलं पाहिजे पहिली गोष्ट. त्याच्यातून तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित करू शकता. .org तुम्हाला ती साईट माहित असेल, .com. एक जुने व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. फ्री अवेलेबल आहेत युट्यूबवर. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ते इकॉनॉमीचे व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. आणि पेपर मला वाटतं की इकॉनॉमीसाठी तुम्हाला बेनिफिशियल होऊ शकेल. इकॉनॉमी मध्ये पेपर न्यूजपेपर मधनं बऱ्यापैकी गोष्टी येतच असतात, काही ना काही चालूच असतं. तर अशा ज्या कन्सेप्ट असतात, इन्फ्लेशन असेल, जीडीपी असेल, त्या गोष्टी फक्त फॅमिलराईज जेवढं जास्त होईल तेवढं त्या एक आहे. आणि इकॉनॉमीचा फायदा असा असतो, एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली दॅट स्टेज फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी एकदा आली की ती विसरत नाही सहसा. नॉट लाईक पॉलिटी म्हणलं की तुम्हाला परत परत रिवाइज करावंच लागतं. आर्टिकल रिवाइज करावं लागतात. एकच कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे समजलेली असते, पण तुम्हाला ती परत ज्यावेळेस तुम्ही वाचता ती तुमच्या लक्षातच येत नाही. काही काही गोष्टी त्यातल्या, समजा फॉर एक्झाम्पल इमर्जन्सी हा टॉपिक तुम्हाला परत परत वाचावंच लागेल. केस ऑफ इकॉनॉमी दिस इज नॉट द केस. एकदा तुम्हाला समजून गेलं की CRR काय आहे, SLR काय आहे, दॅट स्टेज ऑलमोस्ट फॉर अ लॉंग टाइम. तो बेनिफिट आहे. त्यामुळे फोकस मोर टाइम ऑन फर्स्ट और सेकंड रिडिंग. फर्स्ट सेकंड रिडिंग तुमची जी असेल इकॉनॉमीची, त्याचं जास्त टाइम स्पेंड करा. जास्त स्पेंड करता जेणेकरून तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बेटर होईल. आणि सर तुम्ही आता जसा रिव्हिजनचा उल्लेख केला, तर सगळ्यांना कळतं की रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. पण ज्यावेळेस ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायला जातो ना, तर खूप जास्त प्रॉब्लेम मुलं फेस करतात. आणि मोस्टली जर विचार केला तर आता इथं टीवायची पण भरपूर मुलं आहेत. आणि आता अबाउट जर प्रिलिम जर 23चा अटेम्प्ट जर द्यायचा असेल टीवायच्या मुलांना, तर अराउंड 16-17 मंथ्स बाकी आहेत. तर मग त्यांच्यासाठी नक्की रिव्हिजनचा अप्रोच कसा ठेवावा? कारण 1-2 सब्जेक्ट क्लिअर झालेले आहेत, बट स्टील रिव्हिजनसाठी खूप जास्त प्रॉब्लेम येतात. तर त्याची काही स्ट्रॅटेजी? रिव्हिजनला फक्त एकच सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन खूपच भारी आहे. म्हणजे आणि एकाच शब्दाचं सोल्युशन आहे ते. त्या सोल्युशनचं नाव आहे नोट्स. जर तुमच्याकडे नोट्स असतील काही सब्जेक्टच्या तुमच्या तयार, देन रिव्हिजन इज द बेस्ट थिंग टू डू. आणि त्या नोट्स तुम्हाला स्वतःला काढावं लागतील. आता युपीएससी एक हार्डवर्किंगची एक्झाम आहे असं लोक म्हणतात. हार्डवर्क तुम्हाला इथे करावं लागतं नोट्स काढण्यामध्ये. आणि लेट मी टेल यू, नोट्स काढणं इट्स नॉट इझी जॉब. ते नोट्स काढणं कुठल्याच अँगलने सिम्पल जॉब नाहीये. तुम्हाला परत परत नोट्स काढावं लागतील जोपर्यंत तुम्हाला एक आयडिया येणार नाही की नोट्स कशा काढायच्या. एकदा तुम्हाला आयडिया आली, परमनंटली कायम राहते. एकदा तुम्हाला कळालं की नोट्स कशा काढायच्या असतात, त्याचा कंटाळा येईल तुम्हाला काढण्याचा. नंतर ऑब्व्हियसली कंटाळा येतच असतो, नोट्स कोणालाच काढण्याची इच्छा होत नसते. बट त्याचा फायदा काय असतो माहितीये का, नोट्सने लाईफ खूपच इझियर बनून जाते. एकदा तुम्हाला मेहनत घ्यायची आहे फक्त नोट्स काढायला, आणि त्या नोट्स तयार झाल्या की मग तुम्हाला फक्त रिवाइज करावं लागतं. आणि ते नोट्स मधून रिवाइज करणं इज वे 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 मच. आता मी त्याचं इम्पॅसिस म्हणजे खूप जास्त आहे, म्हणजे खूप अति जास्त इम्पॅसिस आहे गोष्टीला. मी करेल की आफ्टर प्रिव्हियस इयर अनालिसिस सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज नोट्स.
नोट्स जर तुमच्या तयार असतील कुठल्या याच्या, तर तुम्ही खूप व्यवस्थित करू शकता. कशा काढायच्या ते प्रॅक्टिसनेच येतं. म्हणजे मला एक हे पाहिजे की युपीएससी कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये. दुसरं म्हणजे तुम्ही काय वाचताय. समजा मॅगझिन वाचताय पीटी 365 विजनची वगैरे, त्याचा पण मी म्हणेल की नोट्स काढा. तुम्ही त्या मॅगझिन परत परत नाही वाचू शकत. तुम्हाला फक्त सिम्पल नोट्स काढा आणि नोट्स जास्त बनत नाहीत. जर तुम्हाला एक नॅक आला तर नोट्स तुमच्या मॅक्सिमम सब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं मेन्ससाठी माझ्या ज्या इथिक्सच्या नोट्स होत्या त्या मोजून फक्त 10 का 12 पेजेसच्या होत्या. फक्त 10 का 12 पेजेसच्या, आणि फक्त मी तेवढ्याच वाचलेल्या होत्या. तेवढ्या वाचण्यावरच माझा स्कोर खूप चांगला होता इथिक्स मध्ये. आणि मी जसं सांगितलं की मी फक्त कीवर्डची डेफिनेशन, कीवर्डचे एक्झाम्पल्स, बस एवढ्याच नोट्स काढल्या होत्या आणि तेवढ्याच वाचून मी गेलो होतो. परत प्रिलिम्सला एक माइंडसेट फक्त वेगळा असतो. मी एक टेस्ट पेपर सोडवायचो. टेस्ट पेपर तुम्हाला सांगितलं मी. टेस्ट पेपरचे सोल्युशन बघायचो की सोल्युशन मध्ये काय दिलेले आहेत. ज्यात जे इम्पॉर्टंट वाटतंय त्याच्या मी फक्त नोट्स काढायचो. मग एक टेस्ट पेपर मी सोडवला त्याच्या माझ्या नोट्स मॅक्सिमम 1 ते 1.5 पेज व्हायच्या. इतक्या शॉर्ट मध्ये मी नोट्स काढत होतो त्या. आणि त्या टोटल व्हायचं मग आता 30 टेस्ट किती नोट्स होणार आहेत होऊन 30 ते 35 40 पेजेस पर्यंत. आता तुम्हाला प्रत्येक टेस्ट परत रिवाइज करायची आहे का फक्त ते 30-40 पेज एकदा वाचून काढायचे. नोट्स इज द सोल्युशन फॉर रिव्हिजन. आणि तुम्हाला तसंच करावं लागेल. बुक्सचं तुम्ही रिव्हिजन एका लिमिट पर्यंत नाही करू शकत. एका लिमिट पर्यंत तुम्ही बुक्स वाचू शकता, 2-3 वेळेस वाचू शकता, बट बियॉन्ड दॅट यू हॅव टू स्टार्ट मेकिंग नोट्स. ॲज एक्झामची अंडरस्टँडिंग जशी डेव्हलप होत जाईल की प्रिलिम्स मध्ये कसे क्वेश्चन विचारतायत, मेन्स मध्ये कसे क्वेश्चन विचारतायत, तुम्हाला आन्सर कसे लिहायचे आहेत, टॉपर्सनी कसे आन्सर लिहिलेले आहेत, हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुमची नोट्स मेकिंग करण्याची जी स्किल आहे ती पण डेव्हलप होत जाईल ग्रॅज्युअली. आणि एकदा स्किल डेव्हलप झाली की रिव्हिजन खूप खूप इझी होऊन जाईल असं मी सांगेल. आणि सर तुम्ही जे सांगितलं की नोट्स करायच्या, तर त्या सेकंड रिडिंग नंतर करायच्या की 1-2-3 रिडिंग होऊन द्यायच्या आणि मग त्यानंतरच सुरुवात करायची? इट डिपेंड्स. फर्स्ट रिडिंग मध्ये तर गरज नाही करण्याची, बट सेकंड रिडिंग पासून तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि पहिली नोट्स जी काढाल दॅट विल बी द वर्स्ट नोट यू विल एव्हर मेक. जर तुमच्या पहिल्या नोट्स असतील त्या खूप खराब असतील, पहिलं आन्सर रायटिंग ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस आन्सर रायटिंग पहिलं आन्सर असेल ते खूप खराब असेल. पहिला एसे तुम्ही लिहाल तो सगळ्यात वर्स्ट असेल. बट इट इज इम्पॉर्टंट दॅट यू डू दोज थिंग्स. आता हे वाक्य मी बोललो नाही, तुम्हाला अनुदीप दुर्शेट्टी माहित असेल मे बी, ऑल इंडिया रँक 1 ऑफ 2017 एक्झाम. त्याने हे वाक्य बोललं होतं की तुमची पहिले नोट्स बनवताल ते खूप खराब असतील, एसे खूप खराब असेल पहिला लिहिला, बट यू हॅव टू डू दॅट. एक स्टेप बाय स्टेपने त्या गोष्टी होत असतात. फर्स्ट रिडिंग असेल, सेकंड रिडिंग असेल, इट डझंट मॅटर. फक्त नोट्स काढत राहा. जसं जसं इम्प्रूव्ह करत राहताल. म्हणजे असं काही नाहीये की म्हणजे तुम्ही हिस्ट्रीला नोट्स काढाल तर तुम्ही हिस्ट्रीचाच फक्त तुम्हाला एक आयडिया येईल असं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस हिस्ट्रीच्या नोट्स काढताय तुमची एक नोट मेकिंग बनण्याची स्किल तयार होईल, ती रिप्लिकेट होईल ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीच्या नोट्स काढाल. त्यामुळे असा एक वेळ येईल की सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी असे जे टॉपिक्स असतील ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट रिडिंगच करताल त्याची, त्यावेळेस तुम्ही तिथे पण त्याचे पहिल्या रिडिंग मध्येच नोट्स काढू शकाल. सो इट डिपेंड्स त्या स्किलवर. तो स्किल तुम्हाला कधी येते आणि टाइम मध्ये येतं त्याच्यावर डिपेंड करतं की कोणत्या रिडिंग मध्ये नोट्स काढायचे ते. येस सर. आणि सर तुम्ही मगाशी मेन्शन केले की युपीएससीला ऍज अ एक्झाम म्हणून घ्या, लाईफ म्हणून पाहू नका. तर मग अजून कोणत्या अशा एक्झाम्स आहेत की ज्या आपण टार्गेट केल्या पाहिजे युपीएससीची प्रिपरेशन करता करता, किंवा त्या कधी करायला पाहिजे? किंवा काही जण असे म्हणतात की पहिले 2-3 अटेम्प्ट फक्त युपीएससीचेच द्या आणि मग बाकीच्या एक्झाम्स कडे जा. बट तुमचं काय सजेशन आहे की काय करायला पाहिजे नक्की ऍज अ ऍस्पिरंट? एक बॅकअप बद्दल सांगतो मी. हा ब्रॉड लेवलला क्वेश्चन घेतो की बॅकअप तुमचा तयार असणं इम्पॉर्टंट आहे, कारण की युपीएससी अनप्रेडिक्टेबल आहे. तुमची निघेल का नाही त्याची काहीच गॅरंटी नाही. एवढंच म्हणेल ज्यावेळेस तुम्ही फुल टाइम युपीएससी प्रिपेअर करताय त्यावेळेस ऍटलिस्ट मिनिमम 2 अटेम्प्ट तरी तुम्ही फुल फक्त युपीएससी वर फोकस करा. पहिले 2 अटेम्प्ट डोंट थिंक मच. समजा तुम्ही कॉलेजमधून हे होत आहेत, पासआउट होत आहे, समजा 21ला 22ला तुम्ही पासआउट होत आहे 22ला, तर फोकस ऑन 22 अटेम्प्ट आणि 23 अटेम्प्ट. कॉलेज अटेम्प्ट पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष डेडिकेटेडली तेवढं तुम्ही युपीएससीला दिलं पाहिजे असं मला वाटतं. युपीएससी डिमांड पण करते तेवढा. त्यासोबत जर तुम्हाला वेळ मिळालाच तर मग तुम्ही बॅकअपचं करायला काय हरकत नाही. फॉर एक्झाम्पल एमपीएससीची एक्झाम देत असताल तुम्ही,
मी तर सजेस्ट करत नाही एमपीएससी, पण घेऊ शकता. मी स्वतः घेतलेला आहे. मी स्वतः एमपीएससीचा इंटरव्ह्यू पण दिलेला आहे. त्यामुळं एमपीएससीचा बॅकअप डुएबल आहे का, तर नक्कीच डुएबल आहे. एवढंच आहे की त्या एक्झामची स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे, जास्त लॉजिकल नाहीये युपीएससी सारखी. पण सिलेबस बऱ्यापैकी सिमिलर असल्यामुळे तुम्ही बॅकअप बनवून एमपीएससी करू शकता. बट जस्ट डोंट मेक इट अ प्रायोरिटी, कारण की एमपीएससीच्या चक्रामध्ये तुम्ही फसाल तर दॅट विल बी अ सुसाइडल. डोंट गो टू मच into that. Focus always on UPSC, at least for your first 2 to 3 attempts, based on your conditions, based on your फायनान्शियल कंडिशन असेल किंवा तुमची तयारी, त्याच्यावर पहिले 2 ते 3 अटेम्प्ट तर UPSC वर फोकस करा. आय एम कन्सिडरिंग इमिडिएट अटेम्प्ट आफ्टर ग्रॅज्युएशन ऑल्सो. तो कन्सिडर करून मी सांगतोय. त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही अटेम्प्ट नंतर तर तुम्ही डेफिनेटली तुमचा जो बॅकअप आहे तो सिक्युअर केला पाहिजे. काहीतरी एक जॉब सिक्युरिटी तुम्हाला असली पाहिजे, मी असं म्हणेल. जर परत तुम्ही फेल होताय तर देर इज नो पॉइंट इन डुईंग दिस अगेन अँड अगेन. पहिल्यांदा एक फायनान्शियली सिक्युअर व्हा आणि मग युपीएससी करा. त्यामुळे इनफॅक्ट जर तुम्ही जॉब सोबत जरी करत असताल तरी दॅट विल बी नॉट बी अ बिग इश्यू. येस सर. सर हा विशाल. हा येस सर. माझा असा प्रश्न आहे की जर कुणाचा मॅथमॅटिक्स ऑप्शनल असेल तर त्याचा थेअरी पार्ट म्हणजे नोट्स मेकिंग आणि नंतर जो प्रॅक्टिसचा सेशन असतो त्याला अंदाजे किती मंथ्स दिले पाहिजे किंवा इयर, जर कोणता ऍव्हरेज स्टुडंट हा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट ऑप्शनल घेत असेल. म्हणजे मीच घेतलेला आहे ऑप्शनल मॅथमॅटिक्स, म्हणजे विचार चालू आहे माझा. तर किती टाइम दिला पाहिजे? आता मला नक्की आयडिया नाहीये की हे काय आहे ते, म्हणजे मॅथमॅटिक्स स्पेशली एखाद्या सब्जेक्टला किती टाइम लागतो मला त्याची नक्की आयडिया नाहीये. बट कुठलाही ऑप्शनल असेल त्याला तुम्हाला एक डेडिकेटेडली 6 ते 7 महिने द्यावेच लागतात. 5 ते 6 महिने तरी मिनिमम. ते फक्त ऑप्शनलच करायचं असेल तर क्युम्युलेटिव्हली सांगतोय मी, म्हणजे टेट 3 महिने आणि विथ अदर जीएस अँड ते धरून 3-4 महिने, असे म्हणजे 6 ते 7 महिने तरी कुठल्याही एखाद्या ऑप्शनला द्यावेच लागतात. मला फिक्स सांगता येणार नाही मॅथमॅटिक्स ऑप्शनला. तर कुणी मॅथमॅटिक्स ऑप्शन असेल तुमच्या ओळखीच्या मुलांचा ज्यांनी मेन्स दिलेली आहे मॅथमॅटिक्स ऑप्शननी, नक्की अशा मुलांना तुम्ही नक्कीच कन्सल्ट करू शकता. सर मी या अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारतो सर. जर जीएस कम्प्लीट करायचं असेल तर 1, 2, 3, 4 सगळे, तर त्याला किती टाइम द्यावा लागला अंदाजे? जीएसला प्रत्येक हे मिळून त्यालाही अंदाजे 6-7 महिने लागतात, तेवढाच टाइम लागतो. म्हणजे एक आता युपीएससीचा सिलेबस कम्प्लीट करायचा असेल, जर तुम्ही फुल टाइम करताय तर मिनिमम त्याला 1 ते 1.5 वर्ष लागतातच कुठल्याही युपीएससीला सिलेबस कम्प्लीट करायचा असेल तर. 6-7 महिने ऑप्शनला हे करा आणि 6-7 महिने जीएसला, तो स्टेट आहे तेवढा वेळ ते लागतोच. एका पॉईंट नंतर मात्र तुम्ही रिव्हिजन मोडमध्ये येऊन जाता. तर मी सध्या आहे रिव्हिजन मोडमध्ये. तो टाइम मी कन्सिडर नाही करत आहे. तो टाइम कन्सिडर नाही करता तेवढा 6 ते 7 महिने लागतो जीएसला पण आणि ऑप्शनलला पण. ओके सर, थँक्यू सर. हॅलो सर, गुड इव्हनिंग सर. हा सर माझा क्वेश्चन असा होता की आता PSIR आपण ऑप्शनलला म्हणजे कोचिंग लावणं मॅन्डेटरी आहे का? जर आता आपला बॅकग्राऊंड जर बघितलं तर इंजिनिअरिंगचा आहे. तर मी तुम्हाला फक्त एकच सांगतो की एकच लक्षात घ्या, तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे. मी एनसेमचा अभ्यास किती दिवस करता एवढं स्वतःला विचारा फक्त. किती दिवस करता? एक्झामच्या आदल्या दिवशी आपण एनसेमचा अभ्यास चालू करतो. आणि एनसेम सारखे इंजिनिअरिंगचे टफ सब्जेक्ट जर आपण एका दिवसात काढत असू तर हे नॉन टेक्निकल सब्जेक्ट खरंच आपल्याला गरज आहे का कोचिंगची? एकदा तुम्हीच लक्षात घ्या एकदा. तर मी स्वतःला विचारलेलं ज्यावेळेस मला क्लास लावायचा होता त्यावेळेस. त्यामुळं मला पर्सनली खरंच गरज वाटत नाही. आणि क्लास लावणे आणि टेस्ट सिरीज लावणे या 2 गोष्टींमध्ये फरक असतो. परत लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो. मला अजिबात वाटत नाही की तुम्हाला क्लास लावण्याची गरज आहे. बट एका पॉईंट नंतर म्हणजे प्रिलिम्स नंतर तुम्ही टेस्ट सिरीज नक्की लावा, एवढं मी सांगेल. आणि युनिक अकॅडमीची टेस्ट सिरीज पॉलिटिकल सायन्स साठी तरी खूप चांगली आहे. स्पेशली PSI ला सांगायचं झालं तर शुभ्रा रंजन मॅमच्या नोट्स तुम्हाला मिळतात, त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. परत सांगेल, नोट्सवर पूर्णपणे PSIR कुणी असतील तर ऐका की पूर्णपणे डिपेंड तुम्ही नाही राहू शकत. एका लिमिट नंतर तुम्हाला सोर्सेस डायव्हर्सिफाय करावे लागतील त्याचे. त्यासाठी मग वेगवेगळ्या सोर्स आहेत, युनिकचे सोर्स असतील ते वापरू शकता तुम्ही. नाहीतर बुक्स वाचणं जास्त फायद्याचं राहत नाही UPSC साठी. बट टॉपर्सच्या नोट्स असतील, फॉर एक्झाम्पल तृप्ती धोडमिसे मॅमच्या नोट्स आहेत, पेपर
वन पार्ट बी साठी इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स साठी तृप्ती दोडमिसे मॅम रँक 16 होता 2018च्या UPSC एक्झाम मध्ये. त्यांच्या IGP जो पार्ट असतो PSIR चा त्यासाठी त्यांच्या नोट्स खूप जास्त उपयुक्त आहेत. त्यांनी खूप साऱ्या मल्टिपल सोर्सेस मधून कलेक्ट केलेल्या आहेत. त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा असं मी म्हणेल. पेपर 1A साठी मॅडमच्या नोट्स खूप चांगल्या आहेत शुभ्रा मॅडमच्या. पेपर 2 आणि 2B साठी मात्र तुम्हाला डायनामिकली थोडस हे करावं लागेल, वेगळ्या गोष्टीमधून करावं लागेल. तर काही टेक्निक असाल तर मी तुम्हाला सांगेल पर्सनली गायडन्स मध्ये कधी. आणि क्लासरूम परत सांगायचं झालं तर क्लासरूमची एवढी गरज नाही, टेस्ट सिरीज नक्की लावा झाल्यानंतर ते सुद्धा. थँक्यू सर. अजून एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण, कुणाला विचारायचं असेल तर, आणि मग त्यानंतर आपण वाइंड अप करूया बिकॉज 1.5 तास होऊन गेलेला आहे. एक लास्ट क्वेश्चन जस्ट. पर्सनली मला कंटाळा येत नाही, पण तुम्हाला तुमच्या टाइम नुसार नक्की तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. हा विशाल, तू काहीतरी विचारत होतास. हा दादा, सर माझा असा क्वेश्चन आहे ज्याचं बॅकग्राऊंड 10वी पर्यंत सेम इंग्लिशचं होतं आणि त्याला आता फर्स्ट रिडिंग करायची एनसीईआरटीची, तर ती कशी केली पाहिजे? मी पहिल्यांदा सुरुवात केली होती एनसीईआरटीची रिडिंग करायला, पण मला समजलंच नाही म्हणजे कुठून स्टार्टिंग करा. आणि सेम इंग्लिशचं असल्यामुळे जे इंग्लिश शब्द असतात ते पण कधी कधी हे होतं, डिस्टर्ब होतं, त्यामुळे करू वाटत नाही मग अभ्यास. जस्ट अ सेकंड. तर त्याला कसं टॅकल करायचं? तर हे बघा, इंग्लिश असे एक असू शकतो, म्हणजे एक वीक पॉइंट असू शकतो. पण इंग्लिशला कसं माहितीये का, तुम्ही जेवढं जास्त वाचत राहाल तेवढी तुमची वोकॅब्युलरी डेव्हलप होत जाते इंग्लिश या पेपर. एक चांगला सोर्स आहे तुम्हाला इंग्लिश जर डेव्हलप करायची असेल तर द हिंदू तुम्ही वाचू शकता, बऱ्यापैकी डेव्हलप होईल. जे सब्जेक्ट मध्ये तुम्हाला डिफिकल्टी वाटते त्याच्याबद्दल नक्कीच हे करा, लिहून ठेवा एका डायरीमध्ये, त्याचे मिनिंग्स असतील. अशा ज्या बेसिक गोष्टी असतात आपण 10वीला वगैरे करायचो, की त्याच गोष्टी तुम्ही परत एका स्टँडर्डाइज फॉर्म मध्ये करू शकता. की जे शब्द अवघड वाटतात त्याचे मिनिंग्स लिहून ठेवणे. एनसीईआरटी स्पेसिफिकली वाचायचं म्हणलं तर मला तर असं वाटतं की त्या बऱ्यापैकी युजर फ्रेंडली आहेत, म्हणजे वाचण्यासाठी जास्त तुम्हाला कष्ट नाहीत देत एनसीईआरटी वाचताना. एक ऍज अ गोष्टीच्या फॉर्म मध्ये वाचा एनसीईआरटीला. स्टार्टिंग पहिलं रिडिंग तर मी तसंच म्हणत असतो, एक फक्त तुम्हाला एक सब्जेक्टची ओळख बनवायची आहे, त्यामुळं फक्त गोष्टीच्या फॉर्म मध्ये वाचा जेवढं जास्त शक्य आहे तेवढं. एकदा तुम्हाला ओळख झाली देन यू कॅन टर्न इनटू एक्झाम ओरिएंटेड मोड. तोपर्यंत जस्ट एन्जॉय. जेवढा सिलेबस तुम्हाला एन्जॉय करता येईल, जेवढी मजा घेता येईल त्या सब्जेक्टची, एक इंटेलेक्च्युअली पण तुम्हाला एक खूप जास्त फॉडर मिळतो, काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. असं एक इकॉनॉमी तुम्ही पहिल्यांदा वाचताय, तुम्ही पॉलिटी पहिल्यांदा वाचताय, कॉन्स्टिट्यूशन पहिल्यांदा वाचताय. सो इट इन इट सेल्फ इज अ व्हेरी गुड थिंग टू डू रिगार्डलेस ऑफ रिझल्ट. त्यामुळं ते एन्जॉय करून असं वाचा, असंच मी म्हणेल. ऍटिट्यूड तोच ठेवा. डोंट टेक अननेसेसरी लोड ऑफ एक्झाम. काही गरज नाही. ओके सर. तर आपण पुष्कळशे क्वेश्चन घेतले आहे आणि मला असं खात्री आहे की सगळ्यांचे क्वेश्चन आन्सर झाले असतील. तर थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून, आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आमचे डाऊट्स पण सगळे मोस्ट ऑफ द डाऊट्स क्लिअर झाले. आणि आपलं बॅकग्राऊंड सेम असल्यामुळे आम्ही खूपशा अशा गोष्टी तुमच्याशी रिलेट करू शकत होतो, प्रॉब्लेम्स किंवा त्याचे सोल्युशन्स असू शकतात. तर खूप छान वाटलं बोलून. तर मी पुढच्या सूत्रकडे देते. थँक्यू. खरंच सर खूप छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून. म्हणजे तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आम्ही भरपूर टॉपर स्टॉक ऐकतो, बट त्यातून कुठेतरी असं होतं की त्या प्रॅक्टिकल गोष्टी कमी आणि इमॅजिनरी गोष्टी जास्त वाटतात. बट तुम्ही आता एवढ्या थ्रू आउट द 1-1.5 तासामध्ये जे काही सांगितलं तर ते स्वतः आम्ही एक्सपिरियन्स करतोय, त्याचे इमॅजिन करतोय, त्याच्यामुळे आम्हाला खूप रिलेटेबल झाल्या आणि नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. तुम्ही जे आम्हाला सीसॅकचं बॅकग्राऊंड पण सांगितलं, तर आम्ही त्या ऍज अ क्लब मध्ये, कोर मध्ये किंवा मेंबर म्हणून काम करतोय, बट स्टील आम्हाला एवढं बॅकग्राऊंड माहित नव्हतं त्याबद्दल. आम्हाला जस्ट माहिती होतं की महेश भागवत सरांनी केलंय, बट नक्की ती सगळी प्रोसेस कशी चालू झाली होती किंवा ते सगळं, तर ह्याबद्दल पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की आता तसं जर म्हणायला गेलं
तर सीसॅक क्लब म्हणून हे तुम्ही पहिले कॅन्डिडेट जे आहात की जे युपीएससी मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. तर नाही, त्याचा पण आम्हाला नाही, मी सांगू इच्छितो की जसं मी सांगितलं किरण खरे सर आणि मनोज महाजन दादा आणि दिनेश गुरव दादा हे जे तिघ जे आहेत ते अजून त्यांचे जे मित्र असतील त्याचे अजून दोघं तिघ झाले ते पहिले ते आमचे गुरु होते. म्हणजे त्यांनी फक्त क्लब त्यांच्या वेळेस इन्फॉर्मल होता, म्हणजे त्यांनी फॉर्मल ते करू शकले नाही, पण त्यांनी मुहूर्तमोड त्यांनी रोवली होती. आम्ही त्याला फक्त एक कल्मिनेशन पॉईंट पर्यंत नेऊन सोडलं होतं आणि आता त्याचा तुम्ही एवढा खूप मोठा हे बनवून टाकलेला आहे, अख्खं मंदिर उभारलंय. ते पाहून मला पण खूप चांगलं वाटतंय आणि मला विश्वास आहे की आपल्या क्लब मधील मीच नाही, आता बरेच माझे फ्रेंड्स पण होतील, मला विश्वास आहे. ऑलरेडी आम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो आता पहिल्या या 2-3 अटेम्प्ट मध्येच आमच्यातले खूप जण, तिघं चौघच तरी. यावर्षी परत 22चा अटेम्प्ट 21चा जो अटेम्प्ट आहे त्यावेळेस पण तुम्हाला खूप जण दिसतील जे की फाउंडिंग मेंबर्स होते आणि पुढच्या वर्षी आपण असाच घेऊ काहीतरी टॉक वाटल्यास त्यावेळेस तुम्हाला त्यांची ओळख पण चांगल्या पद्धतीने होईल असा मला नक्कीच विश्वास आहे. येस सर, नक्की. म्हणजे ऑफिशियली तर तुम्हीच पहिले आता म्हणायला लागेल आणि अनऑफिशियली तर किरण खरे सर किंवा मनोज महाजन सर हे तर होतेच. आणि आम्हाला तुम्हाला हे पण सांगायला आवडेल की आपली सगळी पहिली जी विवेकमाला झाली होती 2018ची, तर त्यावेळेस चीफ गेस्ट म्हणून किरण खरे सर किंवा मनोज महाजन सर हे सगळे गेस्ट आपल्या कॉलेजमध्ये ऑलरेडी येऊन, हो सर, तेच. आणि बाकी हे सगळे पण येऊन गेले आणि आज तुम्हाला पण इथं पाहून आम्हाला पण खूप छान वाटलं. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये एक पॉईंट खूप भारी मेन्शन केला होता की फेल्युअरला स्वतःचा एक्सक्यूज बनवू नका. आणि मोस्ट ऑफ द मुलं इथंच चुका करतात की फेल्युअर आल्यावर स्वतःला कारण देतात की नाही हे रिझन होतं म्हणून मी फेल्युअर झालो, आणि त्याच्यामुळे ती इंटेन्सिटी राहत नाही स्वतःमध्ये. नक्कीच. फेल्युअर तुम्ही ऍटिट्यूड एकच असला पाहिजे की फेल्युअर तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं. आणि ज्यावेळेस तो ऍक्सेप्टन्स असतो ऍटिट्यूड मध्ये, ऍक्सेप्टन्स ब्रिंग अ पोलाइटनेस. ज्यावेळेस ऍक्सेप्टन्स येतो त्यावेळेस पोलाइटनेस येते आणि ऍक्सेप्टन्स आला की आपोआपच एवढं लक्षात होतं की आता पुढे काय सोल्युशन. आपण प्रॉब्लेमवर जास्त वेळ स्पेंड करत सोल्युशन काय त्याचा फोकस त्याच्यावर आपोआप जातो. त्यामुळे दॅट इज वाय असे की फेल्युअर तुम्ही एक्सक्यूज न बनवता ऍक्सेप्ट करायला पाहिजे. येस सर, बरोबर. आणि पोलाइट आणि हंबल हे वर्ड जस्ट आतापर्यंत ऐकले होते, बट त्याचा एवढा वेगळा मिनिंग पण असू शकतो की पहिल्यांदा आज आम्हाला सगळ्यांना कळालं. खूप छान वाटलं बोलून सर. मी पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून इथे आलात, आमच्यासाठी टाइम काढला आणि सगळ्या मुलांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर इथं अजून पण 80-90 मुलं आहेत की जे गेले 1.5 तासापासून तुम्हाला मन लावून ऐकतात आणि तुम्ही जे पण सांगतात तर ते सगळं नोट डाऊन करून घेतात आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा मनोमन निश्चय करतात. तर त्या सगळ्यांचा पण मी आभार मानतो की त्यांनी पण त्याबद्दल मी स्वतः धन्यवाद मानतो, कारण की 1 तास ही टॉलरन्स लिमिट असते कुठल्या पण कार्यक्रमाची. असं आपले जे हे होते, आता मला त्यांचं नाव आठवत नाहीये अनफॉर्च्युनेटली, त्यांना भारतरत्न मिळाला होता. असे सायंटिस्ट होते. सचिन तेंडुलकर सोबत त्यांना एक भारतरत्न मिळाला होता. कोणाला नाव माहिती का त्यांचं? कुणाला नाव माहित असेल तर CN राव का? TNR राव सर जे होते ते आपल्या सीओईपी मध्ये आले होते 2016 मध्ये बहुतेक. त्यांचं सेशन मी ऐकलं होतं. तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, कुठला पण कार्यक्रम असू द्या, कुठलं पण लेक्चर असू द्या, 1 तासापेक्षा पुढे जास्त नाही गेलं पाहिजे. 1 hour इज द स्टँडर्ड लिमिट आणि तुम्ही तुमचं लेक्चर 1 तासामध्ये संपवलं पाहिजे असं त्यांनी म्हणलं होते. त्यामुळे आय एम सॉरी 1.5 तास 2 तास झालं. एफिशियन्सी लागते तेवढं संपवायला, म्हणजे शॉर्ट मध्ये आणणं एक इट सेल्फ इज अ व्हेरी बिग थिंग. तसं आहे. तर त्यामुळे धन्यवाद, तुम्ही 1.5 तास थांबलात. नाही सर, आम्ही खूप एन्जॉय केलं तुमचं लेक्चर. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्यात आम्हाला. चालेल सर, तुमच्या पुढील भविष्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही जसं सांगितलं, तुमचं एक अजून एक खूप जास्त चांगलं वाक्य होतं की आता 502 रँक येणं हे सुद्धा काही एक मोठं सक्सेस नाही, हे पण माझ्या याने थोडं फेल्युअरच आहे. तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच वाटतं की पुढच्या वेळेस IAS म्हणून परत एकदा तुमचंच सेशन होईल आणि आम्हाला ते पुन्हा ऐकायला आवडेल. ट्राय करणं आपल्या हातात आहे, मेहनत घेणं आपल्या हातात आहे. जर तुम्ही मेहनत घेतली असेल, देन इट सेल्फ युअर सक्सेस. एक सक्सेसचे पण खूप सारे डायमेन्शन्स असतात. तुम्ही मेहनत तुमची फिक्स आहे घेतली तर देन यू आर सक्सेसफुल. रिझल्ट काय, फेल्युअर आज सक्सेस, दॅट डझंट मॅटर मच. फक्त एवढंच आहे की मेहनत ऑनेस्ट पाहिजे, एवढंच आहे, बाकी काही नाही.
येस सर, नक्की. चालेल चालेल मी सर, आता खूप बोलत छान राहत वाटलं आहे बोलून. त्यामुळे मी थांबतो. नक्कीच मला हो पण सर, खूप छान चालेल. वाटलं आणि तुम्ही सगळे आलात. मला ऑल द बेस्ट सगळ्यांना. तुम्ही अभ्यास करा. रिझल्ट काय असेल ते जास्त नका विचारू, फक्त अभ्यास करा, ऑनेस्टली अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन्जॉय करा. कॉलेजमध्ये आहात, अनफॉर्च्युनेटली तुम्हाला एन्जॉयमेंटचे चान्सेस कमी आहेत, तरी सुद्धा तुम्ही ट्राय करताय तुमची कॉलेज लाईफ जगण्याचा, त्याबद्दल खरंच तुमचे अभिनंदन. आणि हेच एन्जॉय करत राहा. वेगवेगळे प्रोग्राम घ्या, प्रोग्राम मध्ये स्वतः सहभागी व्हा, तुमचे कॉन्टॅक्ट वाढवा आणि तुमचे जेवढे जास्त पर्सनॅलिटी डेव्हलप करता येईल तेवढं नक्कीच करा. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि एक्सपिरियन्स शेअर करण्याचा चान्स दिल्याबद्दल. येस सर, आणि आम्ही पण तुम्हाला विश्वास देतो की तुम्ही जे सीसॅटची एक फाउंडेशन जे स्ट्रॉंग केलं होतं, तर त्यावर लवकरच आता एक मोठी इमारत तयार होणार आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच 2-3 वर्षात रिझल्ट मध्ये दिसायला लागतील, की जो तुमच्या वेळेस तुम्ही बोलले की जो 17चा मॅक्सिमम काउंट होता, तर नक्कीच आपली ही मुलं जी आता तुम्हाला ऐकत होती, तर तो ब्रेक करतील. करावंच लागेल. धन्यवाद. आपण हो सर, चालेल. संपूया आता. आपण ऑफिशियली कार्यक्रम बंद करू. धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.